संवादच्या 6व्या भागात मी सौ मानसी लिमये टेंबे तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. आज जसं आपण मागच्या काही भागात कथ्थक विषयी किंवा तबला विषयी किंवा बासरी विषयी जाणून घेतलं, तसंच आज आपण कथ्थकला महत्त्वाचं असं लागणारं वाद्य हार्मोनियम आणि तसेच गायन ह्याचीही थोडी ओळख करून घेणार आहोत. आजचे आपले पाहुणे आहेत श्री श्रीरंग टेंबे. माझा नवराच असल्यामुळे आज आम्ही ऍक्च्युली लाईव्ह सेशन करणार आहोत इथे समोरासमोर बसून. थोडा वेगळा अनुभव आम्हालाही आणि तुम्हालाही. तत्पूर्वी त्यांना बोलवण्यापूर्वी त्यांची थोडी माहिती जाणून घेऊया. श्रीरंग टेंबे संगीत विशारद आणि मास्टर्स इन परफॉर्मिंग आर्ट्स इन म्युझिक मुंबई युनिव्हर्सिटी येथून त्यांनी पूर्ण केलं. तसेच सुगम संगीत समितीकडून गीत प्रवीण ही पदवी त्यांना प्राप्त आहे. श्री प्रदीप चिटणीस यांच्याकडे प्राथमिक शिक्षण सुरू केले. पुढे सौ श्रुती गोखलेबाई यांच्या मार्गदर्शनाखाली विशारद ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर श्री श्रीपती हेगडे सरांकडून गायनाचे पुढील शिक्षण घेतले. शास्त्रीय गायनासोबतच गझल गायनाच्या ओढीमुळे गझलचे शिक्षण त्यांनी उस्ताद सरफराज अहमद खान यांच्याकडे घेतले आहे. सध्या सुप्रसिद्ध गायक गुरु पंडित सुरेश बापट यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे शिक्षण ते घेत आहेत. याच बरोबरीने अनेक प्रथितयश कथक नर्तक आणि नृत्यांगनांना गायन आणि हार्मोनियमची संगत भारतभर तसेच भारताबाहेर देखील केली आहे. डॉक्टर राजकुमार केतकर, डॉक्टर सौ मंजिरी देव, श्री विशाल कृष्ण, सौ राजश्री शिर्के, गुरु पंडित राजेंद्र कुमार गंगाणी, सौ भावना लेले, श्री अशोक महाराज इत्यादी अनेक सुप्रसिद्ध कलाकारांबरोबर यांनी साथ संगत केली आहे. त्याचप्रमाणे सुगम गायन आणि गझल गायनाचे अनेक कार्यक्रम देखील भारतभर त्यांनी केलेले आहेत. मी आमंत्रित करते श्रीरंग टेंबे यांना आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आणि त्यांचं गाणं ऐकण्यासाठी. नमस्कार. मी दिसतोय का सगळ्यांना? सगळ्यांना आवाज येतोय आम्हा दोघांचाही? आवाज येतोय का? फक्त मेसेज करून सांगाल का? नमस्कार. आज बरेच दिवसांनी पहिल्यांदाच शास्त्रीय गायनाचा योग आलेला आहे. थोडा प्रयत्न करतोय. माझे गुरु पंडित सुरेश बापट यांचा आशीर्वाद घेऊन राग बैरागी भैरव, तर सकाळचा राग आहे पण हा गायची मला इच्छा झाली आता, तर सादर करतो. पहिली बंदिश झपतालातली आहे आणि त्याच्यानंतर त्याला जोडून मध्यले तीन तालामध्ये एक दुसरी छोटी बंदिश. बंदिशे शब्द आहेत सुमिरले घोर समय राजा राम हो, तब तो पावे साच समाधान.
राजा राजा राम को तब तो पावे साच समाधान हो सुमिरले मोर समय हो सुमिरले माया भरी जगत में माया भरी माया 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 भरी जगत में माया भरी आ माया भरी जगत में जो तुम देखत कछुक नहीं भावे काज उन्हीं
राजा राम को चाहे, तब तो पावे साच समाधान, समाधान समाधान सुमिर ले। रे रे धानी सारे रे 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 सारे धारे रे धानी सारे 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 मम मम रे धानी सारे पव मरे मम रे धानी सा सुमिर ले, ओ सुमिर ले, ओ सुमिर ले। ओ सावरिया घर नहीं आए, ओ सावरिया घर नहीं आए। माफ करा। हाँ। सावरिया घर नहीं आए हो, सावरिया घर नहीं आए हो, सावरिया घर नहीं आए हो, सावरिया घर नहीं आए। रतिया बिताई तरपत सारी रतिया बिताई, तरपत सारी रतिया बिताई, तरपत सारी पुन बीन रोबत रोबत, सावरिया घर नहीं आए हो, सावरिया घर नहीं आए, सावरिया घर नहीं आए, सावरिया घर नहीं आए हो, सावरिया। तुम्ही सन लागी थी मोरियान, तुम्ही सन लागी थी मोरियान, मंदिर में बेग पधारो बिन गुनी जान, कछुक नहीं भावे सावरिया घर नहीं आए हो, सावरिया घर नहीं आए हो, सावरिया घर नहीं आए हो, सावरिया। पमवरी बनी पम पम एम पम रे गा सावरिया, सारे मरे म पम बनी बनी पम पम रे मरे गा सावरिया, म बनी बनी पम रे मरे सा सावरिया घर नहीं आए हो, सावरिया। ओ सावरिया आ सावरिया आ सावरिया आ सावरिया घर नहीं आए हो, सावरिया। सावरिया घर नहीं आए हो, सावरिया घर नहीं आए, सावरिया। सावरिया घर नहीं आए हो, सावरिया, ओ सावरिया, ओ सावरिया घर नहीं आए। क्या बात है, खूप सुंदर। थँक्यू। आपण डायरेक्ट प्रश्नांकडेच बोलूया। आनंदाने। तर गाण्यातला प्रवास कसा सुरू झाला किंवा गाण्यात करिअर करायचं असं कधी ठरवलं? म्हणजे मला तर सगळं माहिती आहे, आता सगळं प्रेक्षकांना सांगायचंय। माझा आवाज ऐकू येतो ना सगळ्यांना? येईल मला वाटतं. नाही आला तर परत माईक लावेल मी. गाण्यातला प्रवास ऍक्च्युली सुरू झालाय आता, खरं सांगू तर. म्हणजे जर विटीला जायचं तर फक्त तिकीट काढलं का वाटते रेल्वेचं मला आतापर्यंत.
पण तसं गाण्याचं शिक्षण मध्ये सुरू झालं साधारण तिसरीत असताना. तिसरीमध्ये ठाण्यामध्येच आपल्या विमल संगीत साधना नावाची एक अकॅडमी आहे श्री प्रदीप चिटणीस सरांची. त्यात तू सगळं सांगितलंच मग ॲक्च्युली बायोडाटामध्ये. तर त्यांच्याकडे त्या अकॅडमीत शिकवायला बोरघोडे सर नावाचे एक शिक्षक होते आणि शैला केळकर बाई होत्या. या दोघांकडे माझं बेसिक शिक्षण, सुरुवातीचं शिक्षण सुरू झालं. मला वाटतं पहिल्या 2-3 परीक्षा त्यांच्याकडे मी शिकलो. त्याच्यानंतर मग पुढे प्रदीप चिटणीस सरांकडे शिकायला सुरुवात केली. चिटणीस सरांकडनं मग पुढे विशारद करण्यासाठी सरस्वती गोखले बाईंकडे. त्यांच्यानंतर MA करताना पंडित विद्याधर व्यास सरांकडे शिकायला मिळालं मला. मधल्या काही काळामध्ये सरफराज अहमद खान साहेब किराणा घराण्याचे, त्यांच्याकडून गझल गायकीचं शिक्षण घेतले साधारण 4 ते 5 वर्ष. मग परत श्रीपती हेगडे सरांकडे काही काळाने, आता काही वर्षांपूर्वी. आणि आता सध्या ठाण्यातले प्रसिद्ध गायक पंडित सुरेश बापट सरांकडे शिकतो. हा आता बैरागी म्हणून त्यांनीच शिकवलेला आहे, जो थोडाफार मी गायलो आता. तर हा प्रवास चालू आहे, म्हणजे हा आणि अविरत चालू राहणार आहे हे तर मला डेफिनेटली माहिती आहे. कारण मला स्वतःला विद्यार्थी दशेत राहायला खूप आवडतं. माईकनेच बोलूया आपण. मला स्वतःला विद्यार्थी दशेत राहायला खूप आवडतं. म्हणजे आपण विद्यार्थी आहोत, आपण काहीतरी नवीन नवीन शिकतोय, नवीन नवीन एक्सप्लोअर करतोय. हा भाव मला जास्त आवडतो पर्सनली. कारण प्रोफेशनल गायक व्हायला अजून खूप वेळ आहे असं मला पर्सनली वाटतं. करिअरचं म्हणशील तर खूप नंतर ठरलं गाण्यामध्ये करिअर करायचं. पण एक गोष्ट नक्की की जेव्हा मी TYBA ला होतो लास्ट इयरला, इकोस्टॅट्स माझा ग्रुप होता आणि अभ्यासात पण तसा चांगला होतो. स्टॅट्समध्ये पहिला वगैरे यायचो कॉलेजमध्ये. तर त्या परीक्षेची TY ची शेवटची परीक्षा आमची होती. मार्च एंडला, एप्रिलमध्ये वगैरे असते परीक्षा ती. आणि 14 फेब्रुवारीच्या आसपास मला एक संधी आली चांगला. तो मी नव्हेच नाटकामध्ये काम करण्याची. श्री प्रभाकर पणशीकर यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाबरोबर नाटकात काम करायचं. नाटकात मी काम त्याच्या आधी त्याच्यानंतर परत कधीच केलं नाही. पण ती संधी सोडावी का हे कळत नव्हतं. आणि पुन्हा परीक्षा तोंडावर आलेली. 7 दिवस गोव्याला दौरा होता. असं पण नाही की लोकल कुठेतरी नाटक होतं ते की ठाणा, मुंबई, कल्याण आहे, असं काही नाही. गोव्याला जायचं होतं. मी 7 दिवस पूर्ण गोव्यामध्ये अभ्यासाचा गंध नाही. तसा मी खूप पहिल्यापासून अभ्यास करणारा माणूस नव्हतो, त्यामुळे मी घरच्या नाही ते माहितीच आहे. तर मग तेव्हा तो डिसिजन काय घ्यावा हे कळत नव्हतं. मग त्याला माझ्या वडिलांनी विचारलं, तो प्रसंग अजून डोळ्यासमोर आहे, की तुला नक्की काय करायचं आहे आयुष्यात. म्हणजे इकॉनॉमिक स्टॅटिस्टिक्स करून नोकरी करणार असेल, फॅन्टास्टिक, मग आता जाऊ नकोस, यू हॅव टू फोकस ऑन युअर एक्झामिनेशन. नशील करणार तर जा, तू पास होशील ह्याची मला खात्री आहे. आणि मग तेवढ्या विचाराने मी गेलो तिकडे नाटकात काम करायला. 7 दिवस ते काय गोंधळ घातला तो घातला. तिकडे नाटकात काम केलं, माझ्यापर्यंत जेवढं जमलं तेवढं केलं मी. आणि त्याच्यानंतर मात्र पिक्चर क्लिअर झालेलं होतं पूर्णतः की आता आपल्याला जे काय करायचं आहे ते गाण्यामध्येच करायचं आहे. कारण एक महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणजे एक छोटासा प्रसंग आठवतोय लहानपणचा. विमल संगीत साधना ही महाराष्ट्र विद्यालयाजवळ त्यांची अकॅडमी होती पूर्वी, रामवर्दी रोडच्या पुढे. आणि मी राहायचो घंटाळीमध्ये. तर असं 5वी, 6वी, 7वी वगैरे काहीतरी असेल. तेव्हा मी क्लासवरनं घरी येत होतो आणि समोरून आई माझी येत होती. अशी म्हणजे मला घ्यायला असं नाही, जनरली येत होती तिकडून, पास झाली. आणि तिने बघितलं की हा रस्ता हातवारे करत करत चालतोय. म्हणजे याच्या डोक्यात पूर्ण गाणं आहे, रस्त्याच्या ट्रॅफिककडे, लोकांकडे काहीही लक्ष नाही आहे. आणि तो एक प्रसंग आठवतो. तेव्हापासून आजपर्यंत मनामध्ये गाणं कंटिन्युअस चालू असतं, काही ना काही ते चालू असतं. काही प्रसंग असो, आनंदा, दुःखाचा, काही जे काय असेल. त्यामुळे एवढं तर नक्की माहिती आहे, अजूनही माहिती आहे की गाण्यातनं बाहेर तर नक्की पडणार नाही. आणि करिअरचं म्हणशील तर प्रयत्न करतो आहोत सगळेच आपण. गुरुकृपेने, सगळ्यांच्या आशीर्वादाने थोडंफार काम चालू आहे, काम करतो आहे. थोडी ओळख होते आहे, काही लोक प्रेम करतायत, त्यामुळे चाललंय सगळं एक एक करत. नक्कीच नक्कीच. जसं तू मगाशी म्हणालास की गाण्यात आत्ताच माझी सुरुवात झाली, तर म्हणजे शास्त्रीय संगीतात, तर शास्त्रीय संगीताचा आत्ताचा अप्रोच जो बदलला आहे त्याविषयी तुझं काय मत आहे. आणि तुझी संगीतातली साधना ही किती वर्ष चालू आहे आणि त्याचा ह्याच्याशी काय संबंध तुला सांगता येईल? अप्रोच बदलला आहे ह्याचं कारण, बदलला आहे अप्रोच ऑब्व्हियसली. कारण एकदम पूर्वीच्या काळी आपण जर गेलो, भीमसेनजी, अभिषेकी बुवा, त्याच्या आधीच्या काळी
तर तेव्हा मोठ्यापणाचा प्रश्न कोणाला फारसा नसायचा, जितपत मी वाचलंय किंवा बघितलंय. तर त्या सगळ्या लोकांनी फुल टाइम गाणं केलं, पूर्ण वेळ त्यांनी संगीताला स्वतःला वाहून दिलं. आणि मी अभिषेकी बुवांचीच गोष्ट वाचलेली मला आठवते की ते दिवसातल्या 13-14 तास फक्त रियाज करायचे, किंवा भीमसेन बुवा पण दिवसातले 22-22 तास 20 तास मध्ये रियाज करायचे. आता हे तेव्हा त्यांना शक्य पण होतं आणि तेव्हा त्यांची ताकद पण तेवढी होती. त्यांच्या साधनेला कुठेच कमी लेखत नाही आहे, माझी थोडी पात्रता पण नाही खरं म्हणजे. पण त्या तो काळ असा होता की गावातलं कुठलंही कोण उपाशी झोपायचा नाही. कमीत कमी जेवणाचे, म्हणजे बाकी लक्झरीज मी काही म्हणत नाहीये, पण कमीत कमी जेवणाची सोय प्रत्येकाच्या व्हायची. त्यामुळे एखादा मुलगा जर गाणं करतोय तर त्याला पूर्ण वेळ ते करायला मिळतं, हे माझं मत आहे पूर्णतः. आता नंतरचा काळ जो आला की त्याच्यामध्ये प्रत्येकाला कमवणं, काही ना काहीतरी इन्कम हातात असणं हे आवश्यक आहे. आणि गाण्याचं किंवा संगीताचं म्हणशील तर हा बिझनेस आहे, हा चालायला नाही म्हटलं तरी वेळ लागतो. हे प्रत्येकाला सुरुवातीलाच काम मिळतंय आणि मग त्याला खूप प्रचंड पैसा मिळतोय, लॅविश लाईफस्टाईल मिळते, असं होऊ शकत नाही. त्याला काही ना काहीतरी वेळ लागतो. मग तो जो काळ आहे सर्व्हाइव्ह होण्यासाठी, किंवा काही लोकांना काहीच काम पण नसतं, ही पण परिस्थिती आहे. काही लोकांना काम असतं, थोडंफार असतं, काही लोकांना खूप मिळून जातं. हे शेवटी नशिबाचे भाग पण थोडे आहेत. त्यांची स्वतःची कपॅसिटी आहे, टॅलेंट आहे, मेहनत आहे त्यांची गुरुकृपा त्यांच्यावरती असलेली आहे, सगळ्याच गोष्टींचा फरक आहे. तर त्या लोकांना किंवा सर्व्हाइव्ह होण्यासाठी एखादी नोकरी असावी, असा नंतरच्या काळामध्ये कल होत चालला होता. म्हणजे माझ्या वडिलांच्या पिढीपर्यंत मी हे बघितलेलं आहे, इव्हन माझ्या आधीच्या थोड्याच्या पिढीपर्यंत पण मी बघितलेलं आहे की एक नोकरी असून मग तुम्ही पार्ट टाइम मध्ये गाणं करा. पण मला स्वतःला विचारशील तर मला टेम्परामेंट हे नाही आहे, यू नो दॅट व्हेरी वेल, की दोन कामं मी एकत्र करू शकत नाही. मी आधी सुरुवातीला मी गाणं शिकत असताना, म्हणजे अजूनही शिकतोच आहे, पण विशारद व्हायच्या आधी वगैरे थोडाफार मी कार्यक्रम सुरू केले होते. थोडं कथक बरोबर पण गायला लागलो होतो. थोडे कार्यक्रम बेसिक सुरू झाले होते. बट ती इन्कम सफिशियंट नव्हती आपलं घर चालवायला महिन्याचं. मग त्या काळात काय करता येईल म्हणून मी ती क्लासेस सुरू केले. प्रचंड क्लासेसमध्ये तेव्हा 70-80 विद्यार्थी आले होते माझ्याकडे. बेसिक लेवलला का होईना शिकवत होतो मी, आणि एक थोडीफार काही इन्कम कमवत होतो. त्या वयाच्या दृष्टीने माझी ती इन्कम चांगली पण होती, वाईट होती असं काही म्हणणार नाही. पण त्यामध्ये एक मला लक्षात आलं स्वतःला, दिस इज माय टेम्परामेंट, की ते करता करता माझा आवाज पण खराब होत गेला, आवाजावरती अतिशय प्रेशर आलं, आणि दुसरा मला प्रचंड कंटाळा यायला लागला. हा माझाच होता. म्हणून मग त्यातनं कुठून तरी बाहेर पडता यावं म्हणून मी इन्शुरन्सचं काम सुरू केलं. मग त्याच्यातनं मार्केटिंग सुरू केलं. मग 8 वर्ष जवळजवळ मार्केटिंग केलं. त्यात माझ्या गाण्यातला ग पण नव्हता, म्हणजे फक्त 2-3 कार्यक्रम वर्षाचे, आणि बाकी मार्केटिंग. म्हणजे मी मग भारतभर फिरत असायचो वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे खानदेश म्हण, विदर्भ म्हण वगैरे, जालना वगैरे सगळा भाग मी फिरत, अमरावती वगैरे फिरत असायचो. आणि त्याच्यानंतर परत दैवयोगाने गाण्यामध्ये संधी मला मिळायला लागली, आणि गाण्यातलं काम सुरू झालं, मी मार्केटिंग सोडून दिलं. आता मी फुल टाइम गाण्यामध्ये. सो करिअरचं म्हणशील तर हे असंच आहे. अप्रोच, माझा प्रश्न भरकटला बोलता बोलता. अप्रोच गाण्याकडचा बघण्याचा आताची नवीन जी पिढी आहे, खूप चांगले गायक आहेत, आताची नवीन जी पिढी आहे ते गाण्याकडे फुल टाइम म्हणून बघता आहे. बरेचसे लोक एक पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून गाणं करायचं, आणि ते अत्यंत उत्तम रीतीने करतात, त्यातही वाद नाही. त्यामुळे फक्त फरक एवढा मुख्य पडलेला आहे की पूर्वीच्या काळी मैफिली रात्रभर चालायच्या, एकच गायक रात्रभर गायचा. आज मैफिली 20-20 झालेल्या आहेत, 1-1 तास 2-2 तास एखादा गायक गातो, मग दुसरा गायक दुसरा वादक त्यामध्ये होतो. अप्रोचमध्ये एवढा मुख्य फरक आहे. तिसरी महत्वाची गोष्ट मला ती दिसली आहे, म्हणजे जी वाचनातनं किंवा ऑब्झर्वेशनमधनं कळते, की पूर्वी एकाच गुरुकडे विद्यार्थी शिकायचा, आणि त्याच गुरुचं गाणं तो गायचा. ऍटलिस्ट एक सर्टन काळ, त्याच्या आयुष्यातला एक बराचसा मोठा काळ त्याच गुरुचं गाणं तो गायचा. म्हणजे अभिषेकी बुवा भीमसेनची सवाई गंधर्वांकडे शिकले, अभिषेकी बुवा जगन्नाथ बुवा पुरोहितांकडे शिकले, अशा मोठमोठ्या लोकांकडे जेव्हा गाणं शिकले, तर त्या गुरुचं गाणं हे त्यांच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट असायची. आजही गुरुचं गाणं मी गाऊ शकतो ह्याचा प्रचंड अभिमान वाटतो. मी तसं गाऊ शकलो आणि गुरुने सांगितलं की हा तुला बरोबर गायलास, तर त्याचा प्रचंड अभिमान वाटतो. पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट अशी येते की आज घरातनं बाहेर पडलो की वेगळं गाणं ऐकू येतं. युट्यूब उघडलं की कुठल्याही जगभरातल्या गायकाचं गाणं ऐकायला मिळतं, त्याचा प्रभाव आपल्यावरती होतोच होतो. त्यामुळे तो एक अप्रोच थोडासा व्यापक झालेला आहे असं मला पर्सनली वाटतं, की तुम्ही सगळीकडचं घेऊ शकता आणि खूप वेगाने घेऊ शकता. ह्यात धोका पण आहे,
की जर ते सांभाळता नाही आलं, की एक मुख्य घराण्याची शिस्त सांभाळून तुम्ही गोष्टी करू शकलात तर फॅन्टास्टिक. न सांभाळता करायला लागलात तर मग तो सगळा आनंदी प्रकार होऊ शकतो. त्यात धोका आहे, पण हा अप्रोचमधला बदल आहे गाण्यामधला, की प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट आज हवी आहे. त्यामुळे ते बदलत जाणार. म्हणजे घराण्यांच्या रेषा पण धुसर होत चालत. घराण्यांमधल्या ज्या तो वेगळी घराणी आपण म्हणायचो, किराणा घराणं वेगळं, आग्रा घराणं वेगळं, ग्वाल्हेर वेगळं, जयपूर वेगळं, लखनौ डान्समध्ये आहे, पतियाळा घराणं आहे, अशी वेगवेगळी घराणं जी आहेत त्यातल्या ज्या सीमारेषा त्या आपण धुसर होत चालत. कारण इतरांचं गाणं ऐकायलाही मिळतं, कार्यक्रमातून मिळतं, युट्यूबवरनं वगैरे ऐकायला मिळतं, व्हॉट्सअपवरनं वगैरे क्लिप्स खूप येत असतात, एकामेकांना ऑडिओ क्लिप्स येत असतात. त्यामुळे ते बदलत जातं. त्यामुळे गाण्याकडचं बघण्याचा दृष्टिकोन व्यापक झाला, एवढं तर नक्की. आणि मग पुन्हा गुरुकृपा आहे, गुरुचा वरदहस्त किती आहे, तुम्ही गुरुला किती मानता, गुरुला किती फॉलो करता, ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी मात्र अवलंबून आहेत. नक्कीच. तर ती जी एक शक्ती आहे, गुरु हे स्थान कधीच हलणार नाही गाण्यामधून, एवढं तर नक्की. ते चालूच राहणार. नक्कीच. जसं तू आता म्हणालास की पूर्वीची जी लोक आहेत जी एकाच गुरुकडे शिक्षण घ्यायची, पण आता तुझ्या बायोडाटात मी वाचलं की प्रत्येक टप्प्याटप्प्याला तुझ्या आयुष्यात वेगवेगळ्या गुरु आलेले आहेत. तर प्रत्येक गुरुकडून तुला शिक्षण जे मिळालं तर ते प्रत्येक गुरुचं असं जे वेगळं त्यांच्याकडून शिकण्यासारखं तुला मिळालं, त्यांच्याकडून जी शिस्त मिळाली किंवा रियाजाचं टेक्निक मिळालं, तर त्या प्रत्येक गुरुकडून काय मिळालं आणि कसा कसा तुझ्या तो बदल होत गेला, त्याबद्दल आम्हाला सांगशील का? छान प्रश्न आहे. म्हटलं सुरुवात मी केली मोरगुडे सरांकडे आणि केळकरबाईंकडे, ते ऑटोमेट शिकवायचे आम्हाला. तेव्हा मी खूप लहान होतो खरं म्हणजे, त्यामुळे असं स्पेशल काहीतरी त्यांच्याकडनं कळलंय असं कळण्याचं माझं वय नव्हतं. 5वी 6वी तेव्हा हार्डली होतो. पण एवढं मला नक्की लक्षात आहे की मोरगुडे सरांनी किंवा केळकरबाईंनी अत्यंत शिस्तीने माझ्याकडनं काम करून घेतलं. की एखादी गोष्ट जर केली नसेल एखाद्या क्लासला, आळस तर आहेच म्हणजे, तर एखादी गोष्ट मी त्यांनी सांगितलं रियाज करून गेलो नसेल, होमवर्क करून गेलो नसेल, तर ते नुसते बसवून ठेवायचे क्लासमध्ये. मला अर्धा पाऊंड नुसता बसून असायचो मी, काहीही नाही म्हणजे आपण करायचं नाही. असं पण 2-3दा घडलेलं आहे माझ्याबरोबर. ते ओरडले तर आहेतच खूप वेळा, म्हणजे ते अगणित वेळा घडलेले आहे, त्यात काही प्रश्न नाही आहे. तर ही शिस्त त्यांनी लावली की रियाज हा करायचा असतो मुळात, हे लहानपणीचे अंगात थोडंसं भिनलं पाहिजे मनामध्ये. ते मोरगुडे सरांचं, केळकरबाईंचं शिकलं. मग चिटणीस सरांकडे सुरू झालं शिक्षणमध्ये. आय थिंक मध्यमापासून चिटणीस सरांकडे शिकायला लागलो. बडा ख्याल चिटणीस सरांनी शिकवला पहिल्यांदा मला. तर चिटणीस सरांचं म्हणजे काय म्हणतात त्याला, गाणं काय आणि स्वभाव काय, अतिसज्जन माणूस. त्यामुळे त्यांचं गाणं पण असं सुदिंग आहे. म्हणजे ध्यान लावलेलं गाणं कसं असावं हे चिटणीस सरांकडे सर्वप्रथम मी बघितलं. एखादा स्वर लागला, त्यांचे गुरु पंडित राजाराम बुवा शुक्ला, त्यांच्याकडे त्या गुरुकुळात जायची संधी सरांकडे आली होती मला. तेव्हा एक एक स्वर त्या लोकांचा ध्यान लागल्यासारखा लागायचा. यमनचा नीरे करून ते लावायचंय, तो इतका छान वाटायचा ऐकायला. म्हणजे तेव्हा गाणं नव्हतं कळत मला, आज थोडं समजायला लागलं असं दिसतंय, पण तो भावून जायचा आतमध्ये कुठेतरी स्वर. तर हे सरांकडे बघितलं, चिटणीस सरांकडे, की खूप शांत भक्तिपूर्ण गायकी त्यांची चिटणीस सरांकडे. आणि चिटणीस सरांचा स्वभाव की ते सगळं करायचं एकत्र, म्हणजे गाणं पण शिकवायचंय, गाणं गायचंय पण ऑफकोर्स उत्तम, हार्मोनियम खूप चांगली वाजवायचंय, तबला उत्तम वाजवायचंय. त्यामुळे एखाद्या गायकाला हे सगळं आलं पाहिजे. हे कदाचित बाळगडून त्यांच्याकडनं मिळत गेलं मला. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये चिटणीस सरांबरोबर गेलो, त्यामुळे बक्षीस मिळालं की आमच्या जास्त खुश सर व्हायचे. मग ते आम्हाला पाठी द्यायचे. म्हणजे बक्षिसाचे पैसे असतील 50 रुपये आणि 500 रुपये सर आमच्यावरती खर्च करायचे. हे सगळे जे स्वभावातले बारकावे सरांचे आहेत ना, ते अजूनही लक्षात आहेत. आणि असं असावं असं वाटतं म्हणजे शिक्षकाने, की विद्यार्थ्याच्या आनंदात आनंद मिळावा, हे कुठेतरी मला शिकायला मिळालं त्याच्यामधून. मग त्याच्यानंतर व्यास सरांकडे, विद्याधर व्यास सरांकडे ते आम्हाला खूप लाभले नाहीत खरं म्हणजे, की ते तेव्हा डीन असल्यामुळे त्यांच्या मीटिंग्स वगैरे खूप असायच्या. पण जेव्हा जेव्हा यायचे तेव्हा घरचा काहीतरी भयंकर विचार घेऊन द्यायचे आम्हाला गाण्यामधला. म्हणजे एकदा त्यांनी विचारलं, आम्ही एक बंदिश करतो, त्यामध्ये बोले दादून मोर हे शब्द आले, पावसाची बंदिश सूरमल्हार रागाची. तर आम्ही गात होतो, 4-5 जणांचे विद्यार्थी होतो आम्ही. आणि सरांनी म्हटलं, एक मिनिट थांबा, दादून म्हणजे काय असं नाही प्रश्न विचारला. आणि दादू म्हणजे कोणालाही माहित होतं, मोर माहिती आहे, बोले म्हणजे काय माहिती आहे डेफिनेटली. तर मग शोधा असं सांगितलं. 2 दिवस आम्ही शोधलं, महिना चालल्या काय ते काय केलं. आणि मग त्याचं दादू म्हणजे बेडूक 3ऱ्या क्लासला त्याच्यानंतरच्या.
तेव्हा त्याने सांगितलं की बंदिशींना अर्थ असतो आणि तो बघायचा असतो. जर तुम्हाला इन केस नाही कळला, तेवढं ते जुनं भोजपुरी असतं, जुनं हिंदी असतं, तेवढं कधी कधी कळत नाही आपल्याला, तर नाही कळला तर गुरुला विचारायचा असतो. आणि गुरुला तो माहिती असतो, 99.9% माहिती असतो. एखादा शब्द काहीतरी कळत नाही, तो मिळतच नाही, काहीतरी असं क्वचितदा होतं. पण ह्या ज्या दृष्टी आहे रागाकडे बघण्याची, ही या सरांकडनं मिळाली. गोखलेबाईंचं तर वादच नाहीये. गोखलेबाई त्याच्या आधी आल्या. गोखलेबाईंकडे आलो तेव्हा मी खूप विचित्र परिस्थितीमध्ये होतो की तेव्हा आवाज कुठला होता माझा, विचित्र कंडिशनला आवाज होता. म्हणजे मी कुठल्याही एका पट्टीत गाऊ शकत नव्हतो. सगळीकडे फाटायचा आवाज. आज पण थोडा बसलेला आहे, तो क्रॅक होतोय, पण तेव्हा तर खूप जास्त व्हायचा. तेव्हा बाईंनी मला प्रयोग म्हणून घेतलं, श्रुती गोखलेबाई, की मी पुरुषांना शिकवत नाही, पण हा मुलगा ह्याच्याकडे गाणं चांगलं दिसतंय मला, प्रयोग म्हणून त्यांनी शिकवलं. आणि बाईंनी एवढं गाऊन घेतलं माझ्याकडनं की तेव्हा हळूहळू आवाज तर परत कमांडमध्ये यायला लागला, कंट्रोलमध्ये यायला लागला. मी तुला तर माहिती आहे, पण खोटं वाटायचं त्याच्यात ऐकून की त्यावेळेला मी कॉलेजला होतो, 12वी 13वी. 13वीला जाईपर्यंत कॉलेजमध्ये कोणालाही माहीत नव्हतं की मी गातोच होतो, कारण आवाज पूर्ण खराब झालेला होता. तर म्हणजे त्या एका व्यक्तीमुळे त्यांचा अगदी सिंहाच्या पेक्षा पण खूप जास्त मोठा वाटा आहे की मी आज गाण्यामध्ये आहे. किंवा तेव्हा तर मग कदाचित आवाज खराब झाल्या म्हणून बाहेर पडून त्यांनी वेगळं करत असतो. म्हणजे तेव्हा तर एका ठाण्यातल्या एका मोठ्या गुरूंनी मला सांगितलं पण होतं की तू बेटा गाणं शिकू नको, आवाज तुझा खराब झालेला आहे, तू हार्मोनियम वगैरे शिक. पण सुदैवाने तेव्हा मी गाण्यामध्ये राहिलो, बाईंकडे गेलो, त्याच जंक्शनला बाई भेटल्या आणि अगदी घरासमोर, म्हणजे घंटाळी सर्निवासला बाई राहिली. त्यामुळे चक्क चुकला वगैरे मशिदीच्या उक्तीनुसार मी कॉलेजला, घरी किंवा बाई, गोखलेबाई, ह्या 3 ठिकाणी, 4थं ठिकाण नव्हतंच माझं. सगळ्यांबरोबर जाऊन गायचो मी. आणि प्लस माझा क्लास आय थिंक मंगळवार सकाळ असायचा, तो व्हायचाच, त्यात काही वाद नाही. तेव्हा बाईंकडं रागांची प्युरिटी काय असते किंवा रियाज पुन्हा एकदा करायचा असतो, कारण बाईने तो ओढून रियाज करायला लावला मला. कारण बाई मला प्रत्येक म्हणायच्या की तू, त्याच काळात मी क्लासेस पण सुरू केले बाईंच्याच सांगण्यानुसार. ऍक्च्युली त्या बाई सांगायच्या पुन्हा की तू गायन मास्तर म्हणून व्हायचं नाहीयेस, तुला कलाकार व्हायचं आणि रियाज करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, टॅलेंटवरती आपण फार पुढे जाऊ शकत नाही. यू नीड हार्डवर्क फॉर दॅट. टॅलेंट एका लेवलपर्यंत तुम्हाला नेतं, त्याच्या पुढे सगळी तुमची मेहनत असते. त्यामुळे हे पुन्हा पुन्हा निक्षून सांगण्यामध्ये बाई आहेत. आजही ते ओरडत असतात मला बरेचदा. पण विशारद म्हणजे सांगायला काही हरकत नाही. मध्यमा पूर्णच्या परीक्षेत फार भयानक परिस्थितीत मी गायलो होतो. आणि तेव्हा मध्यमा पूर्णच्या परीक्षेत फेल पण झालो मी. आणि चिटणीस सरांना सगळ्यात जास्त दुःख झालं याचं, तेव्हा त्यांच्याकडे शिकत होतो मी, की कारण त्याच्या आधी सगळ्या परीक्षा डिस्टिंक्शन किंवा पहिला फर्स्ट क्लास, मिनिमम अपर फर्स्ट क्लास, हायर फर्स्ट क्लास, आणि मध्यमाला डायरेक्टली फेल झालो. आणि तेव्हा जस्ट बाईंकडे जॉईन झालं. बाईने जेव्हा असा कसा फेल झाला, बघते मी आता, उद्या बस परीक्षेला. हा बाईंचा माझ्यावरचा विश्वास होता. त्यांनी माझ्याकडनं 2 वर्ष पुढचे काम करून घेतलं. त्यामुळे विशारदला बाईंच्याच कृपेने विशारदला परत मी पहिला येऊ शकलो, राणा, वाशी, 2-3 ठिकाणी. आणि मग पुढे जो काय प्रवास बाईंमुळे सुरू झाला, बाईंच्या आशीर्वादाने, तो आता काय चालू आहे. त्याच्यानंतर मला गझलकडे आकर्षण होतं, गझलचं थोडा होता म्हणून थोडंसं. आणि तेव्हा सुगमचे कार्यक्रम पण मी करत होतो, सुगम गायनाचे, म्हणून मी अनिल जोशी सरांकडे शिकायला लागलो. काही वेळा त्यांच्याकडे शिकलो. जोशी सरांनी मुख्य गाण्याचं, म्हणजे गाण्यामध्ये काम कसं करावं, गायक तर उत्तम आहे, त्यांनी खूप गोष्टी शिकवल्या त्याच्यामध्ये, त्यात तर वादच नाहीये. पण गाण्यामध्ये काम कसं करावं, एक प्रोफेशनल म्हणून काम कसं करावं, ह्याचं अत्यंत सुंदर शिक्षण मला दिलं. आणि त्याच्यानंतर गझलची इंट्रोडक्शन त्यांनी माझं करून दिलं, ओळख त्यांनी करून दिली. आणि मला आठवते पहिली गझल त्यांनी, म्हणजे मी तेव्हा गाणं म्हणून गायलो असेल ते, जिंदगी जब भी तेरे बज़्म में आती है हमें ये जमी चांद से बेहतर नजर आती है. ती ठाण्याच्या सुप्रसिद्ध गायिका अनघा पेंडसे यांच्याबरोबर मला गायची संधी मिळाली होती एका छोट्या कार्यक्रमात. आणि तेव्हा सरांनी शिकवलं की कार्यक्रम घेताना आपण कसं वागलं पाहिजे. तो बाहेरून आलेला पहिला कार्यक्रम किंबहुना माझा, असं म्हणजे कोणाबरोबर, मोठ्या गायिकेबरोबर गाण्यासाठी. मग तेव्हा मी पैसे विचारायचे की नाही, किंवा किती घालायचे, किंवा हे सगळं करायचं की नाही, हे सगळं सरांनी तेव्हा शिकवलं. ती तंत्र आजही लक्षात आहे. त्याच्यानंतर सरफराज सरांकडे तर गझल म्हणजे काय असतं इकडून सुरुवात झाली आमची. मग त्याचे उच्चार, गझल कशी गावी, ते स्वतः उत्तम कंपोजर आहेत, त्यामुळे मग त्यांच्या नवीन गझला, हे सगळं सरांकडे शिकायला मिळालं. आत्ताच्या मधल्या काळात श्रीपती हेगडे सरांकडे 2-3 वर्ष शिकायला मिळालं. तेव्हा पुन्हा एकदा मधल्या काळात मी रियाजातून पूर्ण बाहेर होतो, नंतर मार्केटिंगमध्ये. मग परत रियाजावरती आणणार.
आणि तुझा आवाज खराब नाहीये, तुझा आवाज फाटतो तर ठीक आहे, फाटू दे, नंतर होईल बरा तो, तुला गायला पाहिजे, हे सगळं कॉन्फिडन्स देण्याचं काम श्रीपती सरांनी केलं. किराणा घराण्याची गायकी त्यांनी थोडी शिकवली, मी त्यांनी खूप शिकवलं, मी किती घेऊ शकलो हे त्यातलं महत्वाचं. आणि आता कापड सरांकडे तर रियाजचं तंत्र पुन्हा एकदा नव्याने शिकायला मिळते की रियाज म्हणजे काय करायचा असतो. म्हणजे मी सरांना प्रश्न विचारला होता काही 2 वर्षापूर्वी वगैरे सुरुवातीला की रियाज म्हणजे 6 तास रियाज करतात म्हणजे काय करतात, तर ते तंत्र त्यांच्याकडनं आता मिळायला लागलं. त्यामुळे आवाजामध्येही बदल होत आहेत, गायकीत बदल होत आहेत सरांच्या कृपेने, विश्वास स्वतःवरचा वाढत चाललेला आहे. आणि सरांकडे प्रत्येक वेळा शिकला जाणवतं की अजून आपल्याला खूप शिकायचं आहे, हा जन्म नक्की त्यात संपणार आहे. म्हणून मगाशी म्हटलं की विद्यार्थी दशा ही कायम राहावी अशीच अपेक्षा आहे आणि शिकत राहावं अशी अपेक्षा आहे. प्रत्येक गुरुकडनं काही ना काहीतरी मिळतच असतं. नक्कीच नक्कीच. आणि सगळ्या गुरूंकडून तुला खूप वेगवेगळ्या गोष्टी आणि त्याच गोष्टी पुढे घेऊन तू दुसऱ्या गुरूंकडे गेलास आणि त्याचा फायदाही तुला तितका झाला. म्हणजे प्रत्येक गुरुकडून मिळालेल्या गोष्टींचा फायदा तू घेऊन एकत्र एक श्रीरंग असा उभा ठेवलास आजवर, तो उभं केलास तुला स्वतःला. तसा प्रयत्न करतो. तर मग अशी तू म्हणालास की गायनासोबत एखादं वाद्य असणं, म्हणजे पूर्वीची लोक सगळी वाद्य वाजवायची, तर माझा असा प्रश्न आहे की गायनासोबत एखादं वाद्यही येणं गरजेचं असतं का एका गायकाच्या अनुषंगाने? म्हणजे ते सोपं पडतं का वाजवणं? त्या गाता गाता आपण स्वतः जनरली हार्मोनियम, मी ज्या ज्या गायकांना ते जनरली हार्मोनियम घेऊन बसतात, तर तसं यायला हवं का? खरं नाही यायला हवं. ह्या प्रश्नाचे ऍक्च्युली खूप वेगळे फॅक्टर्स आहेत खरं सांगतो तर. पहिला फॅक्टर असा की आपण जे जुने गायक नर्तक वादक बघतो, महाराजजी आहे, बिरजू महाराजजी आहे, बंगाणी गुरुजी आहे, नंतर माझे गुरुजी पंडित सुरेश बापट आहे, चिटणीस सर मगाशी म्हटलं, गोखलेबाई म्हटलं, गोखलेबाईच्या डग्गा वाजून शिकवायच्या आम्हाला स्वतः. तर स्वतः त्या हार्मोनियम वाजवायच्या पण इतके वाजवायच्या नाही. तर हे सगळे तुमच्याकडे आयाम असणं आवश्यक आहे, त्याला तुमचं गाणं आणखी समृद्ध होत जातं. पहिला भाग आहे. दुसरा कन्व्हिनियन्सचा एक भाग होतो की जेव्हा तुम्ही हार्मोनियम स्वतः वाजवत असाल, आता मी स्वतः सुगमचे कार्यक्रम करतो, वजनचे कार्यक्रम करतो, कथकला जातो, तर ह्या सगळ्या ठिकाणी मला हे खूप फायदेशीर ठरतं की मी हार्मोनियम वाजवतो. खरं सांगू तर हार्मोनियम मी लौकिक कोणाकडे फारशी शिकलो नाही. म्हणजे मला अगदी सुरुवातीला केळकरबाईंनी बेसिक हार्मोनियम शिकवली होती, सारेगावबधानीचा कसा वाजवायचा, जे गातो ते वाजवायचं काळीचारमध्ये तेव्हा. तर तेच मी पुढे वाढवत नाही, म्हणजे मला स्वतःला वाजवायला खूप आवडते हार्मोनियम म्हणून मी वाढवत नाही. आणि नंतर म्हटल्याप्रमाणे एका गुरुंनी मला सांगितलं की गाणं शिकू नकोस, तर त्यावेळेला खूप फायदा झाला मला हार्मोनियमचा की ऍटलिस्ट मी गाण्यामध्ये राहू शकेन, जर आवाज मला चाललाच नाही पुढे दैवदुर्गीलासाने. मग पुढे क्लासेस घेताना पण हार्मोनियमचा खूप फायदा होतो. त्याच्यानंतर जेव्हा मी कथकमध्ये शिरलो, सुरुवात केली केतकर सरांकडे, डॉक्टर राजकुमार केतकर सरांकडे, तर तो तर मला फार उपयोगी पडणारा प्रकार आहे, कारण एका वेळेला मी 2 कामं करतो. त्यामुळे त्या नर्तकासाठी सुद्धा बरं पडतं की एकत्र एक माणूस 2 कामं करणारा मिळाला, की लेहरा वाजवतो पण मीच आणि गायन पण मीच करतोय. हार्मोनियमसाठी वेगळा माणूस एम्प्लॉय करायची गरज नाही पडत कार्यक्रमामध्ये. तर बजेट वाईज पण ते बरं पडतं, रिहर्सल्स वगैरे बांधायला पण ते सगळं उपयोगी पडतं. त्यामुळे आणि मला पण ते बरं पडतं की हा एक म्हणून दोघांचं काम करतो, तर म्हटलं ॲडेड क्वालिफिकेशन होतं. जेव्हा सुगमचे कार्यक्रम करतो तेव्हा असं होतं बरेचदा की दुसरे वादक साथी कलाकार अवेलेबल नसतात किंवा तेवढं बजेट नसतं अवेलेबल. दोन्ही गोष्टी घडत असतात. छोटासा कार्यक्रम असतो, 50 लोकांचा कार्यक्रम असतो, तर तेव्हा फक्त मी म्हणजे हार्मोनियम आणि एक तबलची घेऊन गेलो तरी काम होऊन जातं. किंवा एखादं आणखी इन्स्ट्रुमेंट ॲड करता येतं त्याच्यामध्ये, एखादं साईड रिदम ॲड करता येतं, एखादी गायिकाला बोलवता येतं आपल्याला त्याच बजेटमध्ये, कारण हार्मोनियम मी स्वतः वाजवतो. गझलला तर हार्मोनियमचा खूप उपयोग होतो, कारण की जे वादक असतात बाकीचे, व्हायलिन वादक आहे, कीबोर्डिस्ट आहे, गिटारिस्ट आहे, ते सहसा बांधलेलं वाजवत नाहीतच. ते त्या रागाला, त्या धूनला अनुसरून छान अख्खं जगभर फिरून येतात. मग तेव्हा तुमच्या हातात हार्मोनियम असेल तर तुमचा सूर तुमच्याकडे राहतो आणि तुम्ही इझिली गाऊ शकता. सो इट्स अ ॲडेड क्वालिफिकेशन फॉर अ सिंगर की तुम्हाला हार्मोनियम वाजवता येते इफेक्टिव्हली. पण पुन्हा हा प्रश्न ज्याचा आहे की काही गायकांना, म्हणजे शास्त्रीय गायक आहेत, त्यांना हार्मोनियम वाजवायला आवडत नाही. त्यांनी नाही वाजव, काही हरकत नाही त्याला, पण त्याचा फायदा होतो हे निश्चित, त्याबद्दल काही वाद नाही. तू आता म्हणालास की तू नृत्याबरोबरही हार्मोनियमची साथसंगत करतोस, तर तो अनुभव तुझा कसा आहे? नृत्याला हार्मोनियम आणि गाण्याची साथसंगत करणं, किंवा
एक कार्यक्रमाचा म्हणजे लेहरा वाजवताना काय विचार करायला लागतो? एखादं उदाहरण देऊ शकला असेल त्याच्या सकटही सांगते की लेहरा कसा बांधायचा. अगदी अचानक एखादा कार्यक्रम की आम्हाला हा नकोय, आम्हाला ह्या रागात हवंय, तर मग हे राग बदलून लेहरा कसा बांधला जातो या गोष्टींविषयी काय सांगतील आणि त्यातला अनुभव काय? दोन वेगळे प्रश्न होत आहेत. एक तर नृत्याबरोबर गायनाची हार्मोनियमची साथ आणि दुसरा लेहरा. दोन ॲक्च्युली वेगळ्या गोष्टी आहेत, दोन्ही आपण हे करू. नृत्याबरोबर गायनाची साथ करताना एक मुख्य लक्षात ठेवायला लागतं की त्यावेळेला आपण साथ करतो, आपण स्वतःचं गात नाही. आणि दुसरं म्हणजे त्या नर्तकाला जे हवंय, नृत्यांगनेला जे हवंय ते मला देता आलं पाहिजे. आता इकडे मला ॲक्च्युली सुगम गायनाचा विचार अभ्यास जो मी गायलो अनेक वर्ष, आणि शास्त्रीय गायनाचं शिक्षण मला माझ्या गुरूंकडनं सगळ्याचे मिळालं. त्या दोन्हीची सांगड खूप सुंदर घालता आली आणि अभावितपणे घडत गेली. खूप तेव्हा खूप लहान होतो म्हणण्यास सुरुवात केली मी या सगळ्याची. तर कारण त्या शब्दांना महत्त्व देऊन गाता आलं पाहिजे. तुम्ही कधी गाण्यामध्ये व्हरायटीज घेता, त्या व्हरायटीज पण अशा नसल्या पाहिजेत की ज्या त्या डान्सरला त्याने डिस्टर्ब होईल. मी ह्याचं शिक्षण खूप पहिल्यापासून केतकर सरांकडनं, नंतर भावनाताई निलंगेकडनं मला मिळत गेलं की कुठल्याही गोष्टी डिस्टर्ब समोरचा झाला नाही, तुम्ही तुमची गायकी दाखवा ना, त्याला हरकत नाही आहे. किंवा आलाप आपण घेतो सुरुवातीला एखाद्या गाण्याच्या वंदनेच्या आधी आलाप घेतो, तो आलाप पण त्याच्या ॲक्शनला साजेसा असला पाहिजे. मला वाटलं म्हणून मी 10 मिनिटं फक्त हुकचा किंवा ज्या राग असले त्याचा आलाप मी घेत बसलो, असं नाही चालत त्याच्यामध्ये. कारण मला त्यांना प्राधान्य द्यायचंय, त्यांना बघून मला घ्यायचंय. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कथकला तर मी गातोय, सुदैवाने मला खूप चांगल्या लोकांबरोबर गायला मिळते, साथ करायला मिळते. पण काही जण अशी आहेत की जे बांधून देत नाही, की रिपिटेशन बांधली नसतात त्यांची, की 3 वेळा करतील किंवा 30 वेळा पण करतील, काही सांगता येत नाही. म्हणजे पंडित अशोक महाराज नावाचे खूप मोठे नर्तक आहेत जे बैठक भाव करतात. तर त्यांची एकच लाईन असते, बीच डगर मगरो के दया, बीच डगर मगरो के. आता हीच लाईन खूप वेळा जाते, म्हणजे त्याला काही नंबरच नाही. पण एकदा मी सुरुवातीला असं ज्यावेळेला सुरुवात केली गायला, तेव्हा अशी माझी काहीतरी व्हरायटी घेतली, बीच डगर मगरो के, असं काहीतरी केलं. तर ते म्हणे बेटा बहुत अच्छी जगह है बट ये प्रोग्राम में मत करना, मेरे जो थॉट प्रोसेस है वो उसमें डिस्टर्ब हो जाएगा. किंवा आता मध्ये धीरेंद्र तिवारींजीबरोबर गायला मिळालं, पार्वती दत्ताजींबरोबर गायला मिळालं, देवबाईंबरोबर गायला मिळालं खूप वेळा, केतकर सरांबरोबर गातो. म्हणजे ही नावं मी घेतो याचं कारण असं आहे की इव्हन भावनाताई देते आहे, तू पण आहेस त्यामध्ये, की फिक्स नसतं. गंगाणी गुरुजी आहे, त्यांच्याबरोबर गायला मिळालं. ते फिक्स नसतं की मी किती वेळा काय करणार आहे. ते तर मी गुरुजी सगळं सांगतात मला की मी आपको बताऊंगा नहीं कितनी बार आपको गाना है, आपको देख के समजना है ना, धीरेन भैया कधी सांगतात. मग त्यावेळेला तुमचं त्या डान्सरकडे लक्ष असलं पाहिजे ना, की तुमच्या गाण्याकडे, की त्याला काय अभिप्रेत आहे त्याप्रमाणे गाता आलं पाहिजे. आणि ही सगळी मंडळी आहे म्हणजे जी नावं आता घेतली, केतकर सरांपासनं गंगाणी गुरुजींपर्यंत सगळेच, देवबाई आहे, सगळे 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 ते सगळे एवढे चांगले आहेत की कधी काही चुका झाल्या तरी पण ते चुकला असं कोणीच कधी बोललं नाही. हां, की ठीक आहे पुढच्या वेळेला बघू आपण, काय टेन्शन घेऊ नको. राजेश ताई आहे की हां तू हे गडबड झाली, असं काहीतरी पुन्हा करू नको, असं कोणी मला कधी म्हटलं नाही आहे. हां, आणि आपल्याला आपली चूक करते, मी माझी माफी पण मागितली त्यांच्याकडनं, तर ते नाही ठीक आहे होतं, कार्यक्रम आहे. अशा अँगलने पुन्हा प्रोत्साहित करणं, किंवा काहीतरी आवाज नाही लागला, आवाज खराब लागला तरी पण नाही हरकत नाही, तू एरवी चांगला गातोस मला माहिती आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, हे सांभाळून घेतात. हा जो एक कुटुंबाचा फील आहे ना, तो कथकमध्ये मला खूप मिळत गेला आणि अजूनही मिळतो. म्हणजे केतकर सर सगळे पुन्हा पुन्हा नावं घ्यायची गरज नाही आहे, सगळ्यांबरोबर. आता दुसरा प्रश्न म्हणजे लेहरा. लेहरा हे बेसिकली एक स्ट्रक्चर आहे, एक सायकल आहे जी तालाबरोबर चालत असते. म्हणजे त्याच्यामध्ये सोलो वाजवायचा नसतो. म्हणजे मला हार्मोनियम वाजवता येते म्हणून मी खूप वाजवली सोलो, असं नाही करायचं. एक स्ट्रक्चर द्यायचं असतं. म्हणजे जर लेहरा आपण आता बघायचं झालं तर 3 तालचा बेसिक,
म्हणजे ह्याच्यातनं तुम्हाला तालाचं स्ट्रक्चर दिसलं पाहिजे आणि तुम्हाला पण डिस्टर्ब पण नाही झाला पाहिजे. म्हणजे असं काहीतरी करून नाही चालणार, मग तुमच्या मनातले गणित घडणार. बरोबर. हा म्हणजे त्यात खूप असं माझी कलाकारी दाखवायला पाहिजे असं काही नाहीये. आणि लेहरा हा तालाच्या अनुषंगाने बांधला गेला पाहिजे. म्हणजे हे 3 ताल वगैरे तर नॉर्मल ताल आहेत, आपण नेहमी प्रचारातले ताल आहेत, प्रचलित ताल आहेत. पण काही ताल आहेत अप्रचलित ताल आहेत. जसा एखादा ताल सांग ना मला. हा 13 मात्रा रास्ता ते का सांग त्याचा. धा आ तर तर धा दे ता कर धग ते टिक ता गर गर धा. आता बघ याचा खंड कसं म्हणजे बोलांचे खंड, तालाचे खंड. बोलांचे धा आ तर तर 1 2 3 4 धा दिन ता तर 1 2 3 4 धग ते टिक आता कधी बरं. म्हणजे 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. मग त्याचा लेहरा जे मला शिकायला मिळालं, आता ह्याचं शिक्षण मला खूप मोठ्या प्रमाणात पंडित मुकुंदराज देव यांच्याकडनं आणि आपले सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक अतुल फडके ह्याच्याकडनं मिळालं. तो खूप चांगला मित्र म्हणून त्याला आरेगुरे करतो. तर हा खूप सिनियर आहे मला. मी आता सपोज हाच रास्ता केला तर बागेश्रीमध्ये धा आ तर धा दे ता कर धग ते टिक ता गर गर धा. म्हणजे 4 4 1 आणि 4 हा त्यातनं मिळाला पाहिजे. म्हणजे समोरच्याला पटकन ताल उचलता आला पाहिजे. हे त्याच्या मागचं ब्रीद असलं पाहिजे असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे. आणि तो लेहरा कानाला पण चांगला वाटला पाहिजे. मग त्यातल्या रागांचा विषय जो आहे ते त्यातले स्वर थोडेसे फेरफार करून करता येतं. म्हणजे आता हा कोणी म्हटलं की बागेश्री नको असं तर म्हणत एक पण म्हटलं की बागेश्री नको, एखादा रात्रीचा राग आहे मध्यरात्रीचा वगैरे, तर आपण त्याला मालकोंस करू शकतो. दुपारचा असेल तर त्याला आपण सारंग करू शकतो किंवा भीमपलासी करू शकतो. असं त्याला आपण बदलू शकतो किंवा काहीतरी वंदनेचा राग आपण कंटिन्यू करतो तर त्याप्रमाणे त्याला बांधू शकतो. एक बेसिक स्ट्रक्चर बोलांचं बघून केलं तर त्या तबला वादकाला किंवा डान्सरला ते खूप बरं पडतं. हा आता आपण जनरल म्हणतोय म्हणजे थोडक्यात जसा गायनाचा वेगळा रियाज केला जातो तेवढाच तुम्हाला रागांचा, कारण इथे आता रागांचा संबंध आहे. हो, हो. त्या गायनासोबत हार्मोनियम सोबतही रागांचा रियाज करायला लागतो. हो. तो विचार करायला लागतो आपल्याला. ते करता करता येत पण जातं पुढे पुढे. पण तो विचार असला पाहिजे. एकच एक लेहरा मग ते फार मोनोटोनिक होऊन जातं नंतर. जसं गायनाला 7 साजिंदे जे असतात ते गाण्यासाठी किती असावेत असं तुला वाटतं? हे आपण काय गातो ह्याच्यावर अवलंबून आहे. शास्त्रीय आपण जर गात असू तर एक तानपुरा वादक, 1 किंवा 2 तानपुरा वादक सहसा ते मोठ्या गुरूंचे शिष्य असतात किंवा आपण कोणाला सोबत आणतात. एक तबला वादक, एक हार्मोनियम वादक चांगला. आणि क्वचित आता पूर्वीच्या काळात सारंगी वापरली जायची, आता क्वचित सारंगी वादक सोबत असतो. म्हणजे हे एवढे गझल सुगमला म्हणशील तर त्यात आपण गाणी कुठल्या पद्धतीची गातो. आता मी स्वतः जे बैठे टाईपचे कार्यक्रम अजून हसणे, तुला पाहिजे, मानसे चित्र का जातो, अशा टाईपची गाणी जी गातो, असं तुझा पाहता जीव वेगळा होता, ही जी गाणी गातो किंवा भक्तिगीतं आहे ह्याच्यामध्ये आपण सहसा हार्मोनियम ही तर असतेच, 99% हार्मोनियम असतेच. त्याच्याबरोबर तबला. जर भक्तिगीतं असतील म्हणजे वारकरी स्टाईलची भक्तिगीतं असतील, कानडा राजा पंढरीचा वगैरे टाईपची, तर त्याला पखावज असला, मृदुंग असला तर खूप छान वाटतं. आणखी सुगम गायनाला साईड रिदमिस्ट फार आवश्यक आहे. म्हणजे ज्याला टाळ, चायना फ्लॉ वगैरे जी वाद्य आहे ही वाद्य असणं आवश्यक असतं. त्याने ते गाण्याला एक भराव येतो. मग त्याच्यामुळे तुमच्याकडे बजेट असेल तर कीबोर्डिस्ट आहे किंवा गझलला गिटार, बेस गिटार, गझलला व्हायलिन, ही वाद्य आपण जेवढा ताफा वाढवत जाऊ तेवढं खूप चांगलं वाटतं. पण एक लिमिट ऑफकोर्स असावं त्याला, की जसं आता गझलचा एक कार्यक्रम आपण करतो आहोत तर एक व्हायलिन छान असलं पाहिजे, एक कीबोर्ड असला तरी उत्तम, नाहीतर गिटार मिनिमम, बेस गिटार, एक ढोलक, साईड रिदम, तबला, हार्मोनियम, इफ पॉसिबल. आता मी फार नशीबवान आहे की माझा खूप जवळचा मित्र डॉक्टर हिमांशू गिंडे दोन्ही कामं करतो, बास इंडिया हार्मोनियम दोन्ही उत्तमरित्या करतो.
सो मला तो ॲडव्हान्टेज मिळतो त्याचा. तर तसं साधारणतः इतका ताफा माझ्या दृष्टीने पुरेसा असेल. आणि मोठे मोठे गायक म्हणजे जगदीशजी वगैरे पण साधारणतः इतकाच ताफा ठेवायचा, ह्याच्या पलीकडे फार नाही त्यांचं. आता तू गझलचा विषय काढण्याचाच आहेस तर ऑलरेडी मगाशी सुरुवातीला 2 फरमाईशी आल्या होत्या. बरं. एक म्हणजे कौस्तुभ दाभोळकरांनी सांगितले तो शब्द मी दिलेला वा. ही गझल, वा वा. आणि पल्लवीने ही मगाशी रणजिश्री सहीची फरमाईश केली आहे. तर दोन्हीची छोटी छोटी झलक. आनंद आहे. तो शब्द मी दिलेला ही गझल कौस्तुभ दाभोळकरांनीच चाल बांधलेली आहे. ठाण्यातले सुप्रसिद्ध शायर कॅप्टन वैभव दळवी यांचे शब्द ते आहेत. आणि मी फार नशिबान समक्ष होता की माझ्या आवाजात ती गझल पहिल्यांदा रेकॉर्ड झालेली आहे. अनुराग गोडबोलेंचं अरेंजमेंट आहे, संगीत आहे, संगीत संयोजन त्याचे आहे. दोन्हीचा एक एक कडवं घेतो साधारणतः, एक शेर त्याचा. तसंही चालेल, हो चालेल. शेवटी रणजित घेऊ आपण. साक्षात तू समोरी भिडवून नेत्र दोन्ही, साक्षात तू समोरी भिडवून नेत्र दोन्ही, का तोल अंतरीचा ढळला हळूचा शब्द मी दिलेला, चळला हळूचा तो शब्द मी दिलेला. क्या बात, वाह, बहुत बढ़िया. आता तू गझल गायलास तर शास्त्रीय गायन आणि गझल ह्यामधला काय संबंध आहे आणि त्या दोन्हीची काय विशेषता आहे हे आम्हाला जरा आणखीन जवळून आम्हाला समजून घेता आलं तर आवडेल. म्हणजे मी खूप लहान आहे सगळं बोलायला, कारण शिक्षण घेतो ते सगळ्याचं, पण जितपत मला कळलंय त्याप्रमाणे सांगतो. शास्त्रीय ह्याला आपण स्वरप्रधान गायकी म्हणतो बाय डेफिनेशन. म्हणजे याच्यामध्ये स्वर प्रधान आहे, शब्दांना महत्व आहे. त्या शब्दातल्या भावांचा, जसं मगाशी मी बंदिशी गायलो ओ सावरिया घर नाही आहे, ती टेक्निकली विरोध कंठिता किंवा प्रोषित पतिका नायिकेच्या जवळ जाणार आहे. तर त्यात म्हणजे गुरुजींनीच सांगितलं की उनबिन रोवत रोवत हे शब्द आहेत. ओ सावरिया घर नाही आहे, रतिया गीताई दरपद सारी उनबिन रोवत. तर त्यात त्यांनी तो सांगितलेला की तो भाव आला पाहिजे. उनबिन रोवत रोवत सावरिया ह्या पद्धतीने. तर शब्दांना महत्व आहे, पण आपण ज्या काय आपले विचार मांडतो, आपल्या मनातल्या कल्पना मांडतो, राग मांडतो, आपण मुख्य तिकडे राग मांडत असतो. त्यातल्या स्वरांच्या मदतीने, स्वरांच्या आकृती मदतीने उभारत असतो. त्यामुळे खूप शब्दांना अनुसरून जातं अशातला भाग नाही, एक त्यातला भाग. आणि दुसरी गोष्ट की ह्याच्यामध्ये
आपल्याला स्वराकृती करता आल्या पाहिजे. विचार, आपले जे काही भाव आहेत, भावना आहेत, त्या सगळ्या स्वरांच्या माध्यमातून मांडता आल्या पाहिजे. दुसरा एकदम फार एंड ह्याचा होतो तो म्हणजे शब्दप्रधान गायकी, की ज्याच्यामध्ये स्वर तर ऑब्व्हियसली आहेत, तर गायकी संगीत होऊ शकत नाही, पण शब्दांच्या अनुषंगाने स्वर तिकडे जातात. म्हणजे एखाद्या गाण्यात आपण 2-3 राग हे बदलू शकतो, दॅट इज व्हॅलिड ओव्हर. किंवा एखाद्या रागाच्या बाहेरचा स्वर पण काहीतरी गीतामध्ये येतो, किंवा फक्त सुरुवातीला राग दिसतो आणि मग नंतर अख्खा राग बदललेला असतो. जर हे सगळं त्या भावाला अनुरूप आहे, त्या गीताच्या भावाला अनुरूप आहे, तर ते मान्य आहे. गझल गायकी माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या अंदाजाने, माझ्या माहितीप्रमाणे ती थोडीशी उपशास्त्रीयकडे येते. म्हणजे स्वरांना प्रधानता आहे, स्वरांना प्राधान्य आहे, पण जे काय तुम्ही करणार त्या रागाला अनुसरून, त्या रागाच्या बाहेर जाऊन नाही, किंबहुना ते त्या भावाला पोषक असलं पाहिजे. म्हणजे व्हेरिएशनची ज्यांनी गझलने त्यांना पायऱ्या म्हणू शकतो आपण काही याच्याने, की ते म्हणायचे की मेहबूब सूर होते हैं हर एक राग, की एकदम भलताचा राग वापरू नका. एखादी गझल तुमची चाललेली आहे की जिंदगी जभी तेरी बज़्म लाती है हमें, साधारणतः बिलावल समाजकडे जाणारी गझल ती आहे. आणि इकडे पुन्हा राग बदलतो, याद तेरी कभी दस्तक कभी सरगोशी से. आता ह्याला मध्येच उगीच कोमल गंधार, याद तेरी कभी दस्तक कभी, ते छान वाटणार नाही, ते त्या रसाला, त्या भावनेला मारक होईल. पण याद तेरी म्हणजे त्याच्यामध्ये आपण थोडं सरस्वती आणला तर तो चांगला वाटतो. त्याला कुठेही मारे म पद सा नि ध म प रे नि रे सा, हा सरस्वती, तर तो मारक ठरणार नाही त्याला. हे थोडासा विचार करून गझलमध्ये तुम्ही तुमची गायकी दाखवू शकता, पण म्हटल्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार. तर मग शास्त्रीयचा इकडे अभ्यास असणं आवश्यकच आहे, पण तो किती वापरायचा हे महत्वाचं. नक्कीच नक्कीच खूप महत्वाची माहिती मिळाली. कारण बऱ्याचदा शास्त्रीय संगीत सुद्धा इतकं जवळून ऐकणारे खूप कमी लोक असतात, आणि गझललाही इतका अभ्यास करून ऐकणारे रसिक खूप कमी असतात, की हल्ली मुळात पूर्वीसारखी गझल गायनाचे कार्यक्रम इतक्या प्रमाणात होत सुद्धा नाही. त्यामुळे ह्या गोष्टी लोकांपर्यंत हल्लीच्या पिढीपर्यंत मी म्हणेन पोहोचतच नाहीये. सो ह्या आपल्या कार्यक्रमाच्या उद्देशाने ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचतीये, आणि माझ्या सकट सगळ्यांना याविषयी माहिती मिळते त्या त्या क्षेत्रातली. ह्यात आणखीन एक महत्वाचा फॅक्टर असा येतो ना, तर शास्त्रीय संगीताचं पण होतं की बरेच लोक आम्हाला कळतच नाही म्हणून ऐकतच नाही. खरी गोष्ट आहे ना. तेच गझलचं होतं की आम्हाला शब्दच कळत नाही. की साधी याद तेरी कभी, आता गायलो, जिंदगी जब भी तेरे बज़्म में लाती है हमें ये जमीन चांद से बेहतर नजर आती है. तर बज़्म म्हणजे काय हेच कळत नाही. तर थोडासा अभ्यास केला तर त्याच्यातला आनंद मिळेल. बज़्म म्हणजे तुझ्या जवळ, तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये, तुझ्या आसपास. जिंदगी जब भी तेरे, हा संदर्भातला अर्थ आहे, म्हणजे अगदी डिक्शनरी मिनिंगची गरज नाही तिकडे. की जिंदगी जब भी तेरे बज़्म में, तुझ्या जवळ जेव्हा मला माझं आयुष्य आणतं, माझं नशीब आणतं, ये जमीन चांद से बेहतर नजर आती है. किती सुंदर विचार ह्याच्यात मांडतात ते. तर ह्याचाही थोडासा विचार, थोडीशी माहिती, गुगल आपल्याकडे आहे, थोडासा सर्च केलं की लगेच मिळू शकतं. पण तू म्हणालीस त्याप्रमाणे की ह्याचा क्लास फार लिमिटेड होत चालला आहे. तर तो व्यापक व्हावा ही तर अपेक्षा ऑफकोर्स आहेच, शास्त्रीय संगीतासाठी सुद्धा आणि गझलसारख्या गायकींसाठी सुद्धा ते व्हायला पाहिजे. आजकाल असं बघायला मिळतं की मी 1 वर्ष शिकलो की मी माझं नाव एकदम फेमस व्हायला पाहिजे, किंवा मला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे, 4 लोकांनी मला ओळखलं पाहिजे, पटापट मला परीक्षा द्यायची आहे. आणि जर पूर्वी म्हणजे जी आपली अभिजात गायकी जी होती पूर्वापार परंपरेनुसार चालत आलेली, तर अशा वेळेला म्हणजे पूर्वीच्या लोक किंवा भीमसेन जोशी, अभिषेक बुवा वगैरे यांना जर आपण बघितलं की ते त्यांच्या महफिलीमध्ये सांगायचे सुद्धा की एकच राग
म्हणजे आम्ही 2-2, 3-3 वर्ष त्याचा रियाज करतोय. मग आम्हाला येत नाही आणि हे सांगायला सुद्धा त्यांना कधीच भीती नाही वाटली किंवा त्यांना लाज नाही वाटली या गोष्टीची की मी एकच राग शिकतोय, मला बाकी राग येत नाहीत. म्हणजे मी स्वतः, म्हणजे तूच ऍक्च्युली मला हे दाखवलंयस की भीमसेनजींनी एका त्यांच्या मुलाखतीत सांगितलं की मला 22च राग येतात आणि मी तेवढेच गाणार. सो हे त्यावेळेची लोक सांगायचे आणि आताची परिस्थिती खूप वेगळी आहे. आता लोकांना म्हणजे मला सगळे राग एकाच वर्षात आले पाहिजेत आणि मी परीक्षा कधी देईन ह्या गोष्टीकडे जास्त प्राधान्य जाते. तर ह्याविषयी तुझं काय मत आहे? मला पूर्वी एकाने असं विचारलं होतं, तेव्हा थोडा मी तडकून बोललो त्यांच्याशी, लहान होतो तर तेव्हा त्यांना विचारलेलं की लहान पोरगा होता आणि चौथीतला वगैरे असेल हार्डली, तर त्यांनी विचारलं की हा बाहेर कधी गायला लागेल किंवा असा मग उत्तम मोठा गायक कधी होईल. तर माझा स्वभाव आहे थोडासा सर्कस्टिक बोलणार, त्यामुळे त्यांना म्हटलं तेव्हा मी की आता पण उत्तमच गातोय, असा काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे नाही म्हणजे मी शोजमध्ये वगैरे कधी गायला लागेल. मग त्यांना तेव्हा प्रश्न विचारला होता आणि ॲक्च्युली मला आजही वाटतं की ते उत्तर बरोबर होतं. फक्त त्याला अदरवाईज नाही घेतलं पाहिजे कोणी, की आपण मुलाला शाळेत घालतो, मुलाला किंवा मुलीला की तो किमान 12 ते 13 वर्ष साधारणतः 12वीपर्यंत शिकतो किंवा शिकते, ग्रॅज्युएट होते, पुढे आणखी 3 वर्ष, पुढे मास्टर्स करतात आणखी 2 वर्ष, आणखीन एखादा मोठा कोर्स करतात ज्याच्यामुळे त्यांना चांगली नोकरी किंवा काम करता येईल, एखादा व्यवसाय करता येईल. 17-18 वर्ष शिक्षण त्यांचं चालतं किमान, बेअर मिनिमम है ना. त्याच्यानंतर आई वडील त्यांना अपेक्षा करतात की हे तर कमवायला लागतील आणि आम्हाला मदत करतील. बरोबर आहे. मग तेवढी वर्ष गाण्यामध्ये द्यायला काय प्रॉब्लेम आहे? कारण हेही तर शिक्षणच आहे. बरं, दुसरं प्रपोर्शनचा विचार आपण जर केला तर साधं गणित मांडलं की शाळेमध्ये विद्यार्थी मुलगा किंवा मुलगी 7 ते 8 तास असतात, प्लस त्यांचा एखादा क्लास असतोच असतो, ट्युशन क्लास, ते 3-4 तास, म्हणजे 11-12 तास ते अभ्यासाला देतात, प्लस त्यांना घरी होमवर्क करावाच लागतो. दिवसात 13-12 तास अभ्यासाला देतात. तेवढा वेळ दिवसातला गाण्याला देतात का? गाण्याला किंवा नृत्याला म्हणू आपण, एखाद्या वाद्याला म्हणू, रियाजाला देतात का? तर नाही. मग आता हा स्पॅन किती वाढणार? पण त्याच्याने तर खरं म्हणजे हे विचारणं माझ्या दृष्टीने चुकीचं आहे की 1 वर्षात मला काही गाणं येईल. आणि मगाशीच म्हटल्याप्रमाणे की किंवा मी तुला सांगायचं, मगाशी बोलायचं राहिलं की देवाच्या कृपेने की आणि गुरूंच्या कृपेने की ज्या दिवशी विशारद झाला, सर्टिफिकेट मला मिळालं की मी विशारद झालो आणि चांगल्यापैकी मार्क मिळाले सगळे, त्या दिवशी मला जाणवलं की मला अजूनही गाणं येत नाही. तो विशारदचा अभिमान, अहंकार, व्यंकार तो काही आलाच नाही माझ्या मनात कधी. आणि माझ्या गुरु पण अशा भोगले पाहिजे. जेव्हा त्यांना भेटायला गेलो विशारदचे पेढे आणि हे घेऊन, त्यांनी विचारलं किती मार्क मिळाले, तर तेव्हा मला 76% काहीतरी मिळाले होते, 76 का 72% असे काहीतरी होते मार्क. मिळाले मला 77. बरोबर आहे, म्हणून तुम्ही तिकडे बसलेला, मी इकडे उभा आहे. म्हणजे त्यांनी एका क्षणात मला खाली आणलं आणि आता बस रियाज झाला, बस संपला विषय, विशारद झालास, ओके डन. त्यामुळे विशारदचं किंवा मी MA झालो याचं काही म्हणजे कौतुकच उरलं नाही. दॅट वॉज जस्ट अ कोर्स, इट वॉज जस्ट हॅपनिंग, माइलस्टोन एक घडत गेला, ते चालत गेलं. आणि सुदैवाने माझे सगळे गुरु मला असे मिळाले, असे लाभले की त्यांनी कुठल्याही परीक्षांना महत्त्व दिलं नाही. म्हणजे मी सरफराज खानकडे जेव्हा पहिल्यांदा भेटायला गेलो त्यांना, तर तेव्हा त्यांना मी टाईप करून दिलेलो की मी विचारत केले, MA करतोय, तर मी MA करतो युनिव्हर्सिटीमधला. तर ते म्हणजे अच्छी बात आहे, तुला काके सुना. मी विचाराचा मुद्दा त्या क्षणी संपला माझ्या. आणि आपण जे म्हणतो ना, जे जुने सगळे मोठे गुरु आहेत सगळ्या क्षेत्रांमध्ये, तर ते तर म्हणतात की मला अजून 6 पण कळत नाही. ते भीमसेन बुवांना मी, भीमसेनजींना त्यांच्याकडे मुलाखत ऐकली की अजून मी 6 शोधतोय. किंवा आत्ताच इंस्टाग्रामवरती किशोरी आमोणकर यांची एक मुलाखत ऐकली, त्या म्हणतात की मी जेव्हा तो राग गात असते तेव्हा मी त्या स्वरांना आळवणी करत असते, आर्जव करत असते, प्रार्थना करत असते की मला तुम्ही प्रसन्न व्हा. म्हणजे किती पुढचा विचार आहे. आणि इथे आपण म्हणतो की मला प्रसिद्धी मिळाली पाहिजे, पैसा मिळाला पाहिजे. आणि अगदी हेच माझे गुरुजी पंडित सुरेश बापटांनी पण मला मध्यंतरी सांगितलेलं की जसा तू पुढे जाशील क्षेत्रामध्ये, साधनेमध्ये, रियाजामध्ये, तर तो सूर कळायला लागला. आणि मला पण अजून कळतोय. म्हणजे सरांची साधना किती वर्षांची आहे काय माहित नाही, म्हणजे मला पण अनेक वर्षांची साधना, अनेक वर्षांचा रियाज, प्रचंड रियाज असताना पण ते म्हणताय की अजूनही मला सूर कळतोय. तर म्हणजे आपल्याला खूप वेळ आहे. त्यामुळे हे सगळे
हे नाही योग्य असं म्हणणं की मला आत्ताच कार्यक्रम मिळाले पाहिजे. हा, तुम्ही कार्यक्रम करा, गा बाहेर, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तेवढा पुरतं असं देते. रियाज साधना एका बाजूला आणि कार्यक्रम एका बाजूला, नक्की. दॅट्स ऑल. ह्याच्या पलीकडे काही नाही. कारण सगळेच गायक आजही रियाज करतात. सोनू निगम म्हणा, हरिहरन म्हणा, श्रेया घोषाल म्हणा, जे शंकर महादेव म्हणा, आजही रियाजामध्ये आहेत. मग ते उगीच काही रियाज करत नाहीत ना, एवढं गातात तरी. खरंय. सो हे जन्मजन्मांचं काम आहे, त्याला वेळ लागतो. अजून एक हल्ली बघायला मिळतं म्हणजे इंस्टाग्राम, फेसबुकवरती कराओकेवर गाण्याची जी पद्धत आहे आणि त्याच्यावर गायलं की लोक असे असतात की मी एकदम पंडित ह्या पदापर्यंत जाऊन पोहोचले आणि मला इतकं सफाईदार गाणं गाता येतंय. तर त्या पद्धतीविषयी तुझं काय मत आहे? म्हणजे ते योग्य आहे का? त्याचे फायदे आहेत, तोटे काय आहेत, त्याविषयी काय सांगतो? एक साधन म्हणून ठीक आहे, म्हणजे प्रत्येक वेळा वादक मिळत नाही किंवा सगळ्या कार्यक्रमांना त्यांना घेणं परवडत नाही, कारण बजेट नसतं एवढं. आणि जरी लाईव्ह घेतलं तरी पण तो इफेक्ट येत नाही कदाचित त्या वादनाचा, जो स्टुडिओ इफेक्ट असतो तो मिळत नाही. म्हणून ते पळवाट म्हणून ठीक आहे माझ्या दृष्टीने, दिस इज मी टोटली. पण जेव्हा तुम्ही गायक म्हणून एखादं गाणं गाता, मला जोशी सरांनी एक वाक्य सांगितलं, तुला सांगतो मी, जोशी सरांनी, की एखादं गीत, एखादं गझल तू गातोयस, जगची जिंदी फोटो तुम जिंदगी जगली कुठलीही, त्याच्यामध्ये तुझी एक तरी व्हरायटी आली पाहिजे, किमान एक तरी, तर ते गाणं तुझं होतं. तोवर ते गाणं त्यांचं त्याच मोठ्या गायकाचंच असतं आणि ऍटलिस्ट त्या वेळेपुरतं गाणं, त्या कार्यक्रमापुरतं ते गाणं तुझं झालं पाहिजे. हे जोशी सरांनी मला शिकवलं, मगाशी बोलताना वगैरे राहून गेलं माझ्या बोलण्याचं. तर हा जर विचार करायचा आहे, ह्या पद्धतीने जर जायचं आहे पुढे, तर कॅरिओकेवरती काम करणं शक्यच नाही. कारण एखादी लाईन मला जर तिसऱ्यांदा चौथ्यांदा लाईन सुचली तर मी कसं गाऊ, कारण ट्रॅक तर चालला पुढे, मी राहिलो मागे. त्यामुळे जर तुम्हाला गायक म्हणून एस्टॅब्लिश व्हायचं आणि स्वतःचं काहीतरी करायचं, गझल हा असा एक जॉनर आहे गाण्याचा, त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचा एक्सप्लोर करायला खूप वाव असतो. म्हणजे श्रोते पण त्या गोष्टीला आनंदाने कबूल करतात, आनंदाने त्या गोष्टीला स्वीकारतात, त्याचं कौतुक करतात आणि गायकाला पण ते करायला मजा येते. कारण त्यामुळे तुम्हाला तुमची तयारी, तुमचा विचार, एखादी गझल तुम्हाला कशी भावली, एखादी शायरी तुम्हाला कशी भावली, तुम्हाला त्यातनं काय वाटलं, हे सांगण्याचा, मांडण्याचा एक चान्स, तिकडे संधी मिळते. मग तेव्हा ट्रायवरती हे करू शकत नाही आपण. त्यामुळे कॅरिओके ही पळवाट किंवा एक गंमत म्हणून छान आहे माझ्या दृष्टीने, किंवा एक छोटे मोठे कार्यक्रम करायला चांगलं आहे, पण ते अल्टिमेटम होऊ शकत नाही कुठल्याच गायकीमध्ये. नक्कीच. मग अशी तुम्हाला रेकॉर्डिंगचा इफेक्ट मिळत नाही, तर आम्ही रेकॉर्डिंग्सवर बोलतोय की तू रेकॉर्डिंग्स पण करतो स्टुडिओमध्ये जाऊन, कथ्थकसाठी असेल किंवा फक्त गायनासाठी असेल, तर असं काय भान ठेवायला लागतं की म्हणजे नृत्यासाठी एखादं अभंग किंवा भजन गाणं आणि फक्त एक गाणं म्हणून एखादं भजन किंवा एक अभंग गाणं, तर ह्या दोन्हीमध्ये कसा बॅलन्स ठेवायला लागतो? ज्या नृत्यासाठी तू रेकॉर्ड करतोस आणि तेच फक्त गाणं म्हणून तू वापरतोस. इथे परत तोच विचार आहे, खरं सांगतो की इथे माझं गाणं जरी रेकॉर्डिंग होणार असेल तर पण ते साथ म्हणून वापरलं जाणार आहे. त्यामुळे ती मुलगी कोण आहे करणारी, मुलगी किंवा पुरुष नर्तक कलाकार कोण आहे करणारा, थोडंसं ह्याच्यावरती आपल्याला गाणं बदलावं लागतं की मला मी किती मोठा घेईन. मी नृत्यासाठी करता की तिला फक्त साधारणतः एक स्टेजवरती एंट्री घेऊन तिला येता आला पाहिजे, मग येऊन तिला खूप वेळ थांबायला लागायला नको, नमस्कार म्हणून थांबले विचार. लहान मुलगी तर ती कावरी बावरी होणार. एखादा प्रतिथयश कलाकार असेल त्याला प्रॉब्लेम नाही, तो काही ना काहीतरी भरून काढेल तिकडे, पण लहान पोरं असतात ती कावरी बावरी होतात. मग तिकडे आपल्याला हे भान ठेवायला लागतं की आपण कमी गायचंय थोडंसं. आणि सेकंडली नृत्यामध्ये गाताना की मी व्हरायटीज किती घेईन, कुठल्या घेईन, रेकॉर्डिंगमध्ये शक्यतो फारशा व्हरायटीज न घेता आणि त्यांना किती वेळा हवी निवड, तेवढ्यावर हुकूमच गायचं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी मी स्वतः बघतो, मी स्वतः पाळतो शक्यतो, की स्टुडिओमध्ये इकॉनॉमिकली बोलायचं झालं तर स्टुडिओमध्ये टाइम इज लिटरली मनी. त्यामुळे शक्यतो आपण काम करून जावं गाण्यावरती, त्या पूर्ण जे एखादं नवीन असेल, जुनं कुठलंही असेल, आणि आपल्याकडनं गाणं कमीत कमी टेक्समध्ये व्हावं. 1 किंवा 2 टेक्स, 3 टेक्स मॅक्सिमम त्याच्यामध्ये होऊन जावं पूर्ण, हा प्रयत्न असतो, जेणेकरून पुढचं काम करायला त्याला संधी मिळते.
आणि पुन्हा मगाशी म्हटल्याप्रमाणे शब्दांना महत्व द्यायचं, शब्द स्पष्ट आले पाहिजे. यात आपले आप्पा पण खूप चांगला रोल करतात. चुकला ते शब्द लगेच सांगतात, बाहेर ओरडतात ते चक्क. एखाद्या सुद्धा आपण गाताना चुकतो काहीतरी, तर शब्द स्पष्ट आले पाहिजे, त्या मुलीला कानात बरोबर ते आलं पाहिजे, जेणेकरून ते त्याच्यावरती हावभाव करू शकते. हा नृत्याचा भाग झाला. गाताना, स्वतः गात असताना एवढा प्रॉब्लेम नसतो. टाइम लिमिट जरा बघायचं असतं फक्त आपल्याला, की खूप मोठं गाणं व्हायला नको. तर त्याप्रमाणे गाणं आपण गाऊ शकतो, थोडंसं आपण वाढवू पण शकतो, कमी पण करू शकतो. तर तिकडे मी स्वतःला प्रेझेंट करत असतो. त्यामुळे माझी तयारी दाखवणार, माझा आवाज किती चालतोय, कितपत चालतोय, किंवा मला त्यातनं काय सुचतंय, ते थोडंसं आपण त्यात करू शकतो. साधारणतः थोडं आपण पाळलं तरी मला वाटतं पुरेसं होतं काम सुरुवातीला. शास्त्रीय गायनात म्हणजे माझ्या जे वाचनात आलंय की किंवा मी बऱ्याचशा ह्या गोष्टी नृत्यातही वापरतो. जसं की शास्त्रीय गायनात ज्या बंदिश असतात, म्हणजे त्याच्यात पण वेगवेगळे प्रकार आहेत. बंदिश आहे, नंतर ठुमरी, चतुरंग, त्रिवट, तराळा, सरगम किंवा अष्टपदी किंवा ध्रुपद गायकी. म्हणजे ध्रुपद गायकी तर एक वेगळी गायकी म्हणून फेमस आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींची थोडक्यात आम्हाला ओळख करून देशील का? जरूर प्रयत्न करेन. सर्वप्रथम आपण ध्रुपद गायकी बघूया, कारण ती पूर्वापार आपल्याकडे भारतामध्ये होती. म्हणजे भारताची मूळ गायकी जरी म्हटलं हिंदुस्थानी संगीतातली, तरी पण फार वावगं ठरणार नाही. की म्हणजे मिया तानसेन, स्वामी हरिदास, आपण नावं जी मोठे मोठे लोकांची ऐकतो, हे सगळे ध्रुपद गायक होते. ध्रुपद गायकी तेव्हाची त्याची वाद्यही वेगळी होती, त्यातले तालही वेगळे होते. म्हणजे आज आपण 3 ताल 4 ताल सर्रास वापरतो, तिकडे 4 ताल किंवा सूर ताल, हे तेवरा, हे ताल जास्त वापरले जायचे. तर हे ताल जास्त वापरले जायचे. ध्रुपद गायकीमध्ये मुळात एखाद्या देवावरचं किंवा त्या राजावरचं, ज्या राजाचा दरबारी गायक तो आहे, दरबारात तो गायक गातोय, तर त्या राजावरती असलेलं गीत असायचं. म्हणजे आता मासल्या वेळी बघायचं झालं तर रावणाला हरवून प्रभू रामचंद्र परत आले, ह्या प्रसंगाचं वर्णन करणारं एक ध्रुपद आहे बाकीश्रीमध्ये. आय रघुवीर धीर अयोध्या नगर को, लंकापति हनन किए राज दियो विभीषण को, आय रघुवीर धीर. आता ह्याच्यामध्ये त्या देवाचं, त्या प्रसंगाचं वर्णन आहे, बरोबर आहे. तर हे शब्द ब्रेक करून चालणार नाही. रघु आणि वीर वेगळा केला चालणार नाही. त्या सगळ्या ह्याला मारक ठरेल. जे मांडतंय त्यातलं मांडलं जात आहे त्याला मारक ठरेल. त्यामुळे कदाचित किंवा त्या पद्धतीमुळे सुरुवातीला आधी पूर्ण राग ते मांडून घ्यायचे. त्यात नोंदतोन गायकी जास्त म्हणजे वगैरे पद्धतीने अख्खा राग, म्हणजे आपण असं म्हणू की 2 तासाचा कार्यक्रम जर आहे, त्यात एक राग मांडणार, असं उदाहरण म्हणून घेतलं, साधारण त्यांना अर्धा ते पाऊण तास नुसती आलापी चालायची. पूर्ण अख्खाच्या अख्खा राग व्यवस्थित मांडायचे शांतपणे, मग बंदिश एंटर व्हायची. किंवा अजूनही होते, म्हणजे आजही काही गायक, खूप मोठे मोठे गायक आज उपलब्ध आहेत. पंडित उदय भवाळकर आहेत, डागर बंधू आहेत, गुंडेजा ब्रदर्स आहेत, असे काही मोठे मोठे गायक आहेत जे ध्रुपद गात आहेत. तर ते काय त्यांचे व्हिडिओज किंवा त्यांचे कार्यक्रम बघायला मिळाले. त्याच्यामधनं सुरुवातीला ताल पण फारसा एंटर होत नाही, याच्यामध्ये फक्त आलापी चालते. तानपुरा, सारंगी बहुतांश बघितलेली आहे त्याच्यामध्ये मी. तबला नसतो, मृदंग किंवा पखावा जास्त मृदंग नाही. हां, तर तो भरीव आवाज आणि तो बास त्याचा येण्यासाठी. आणि मग त्याच्यामध्ये सगळी लयकारी सुरू होती. जेव्हा बंदिश एंटर होते, आधी पूर्ण बंदिश ते मांडतात छानपैकी. पूर्वीच्या ध्रुपदांना 4 भाग होते, म्हणजे स्थायी, अस्थायी, अंतरा, संचार आणि आभोग. हे 4 भाग होते, ते पूर्ण मांडायचे व्यवस्थित आणि मग त्याची लयकारी पूर्ण करायची. खयाल गायकीमध्ये थोडासा बदल झाला. असं म्हणतात की आपल्याकडे जसं मुस्लिम आक्रमण झालं, मुस्लिम राजवट आली, तर ती गायकी आणि आपली गायकी असा एक साधारण सुंदर संगम होऊन खयाल गायकी निर्माण झाली.
खयाल गायकीमध्ये आपण थोडा सुरुवातीला रागाची वातावरण निर्मिती ऑब्व्हियसली करतोच, पण त्याच्यानंतर लगेच बंदी एंटर होते. त्याच्यामध्ये शब्द तसे कमी असतात त्या मानाने, आणि मग तुमचे खयाल लिटरली तुमचे विचार त्या रागाबद्दलच तुम्ही मांडायचे असतात. मग संथ आलापी, बोल आलाप, बोलता, ताना, लयकारी ऑब्व्हियसली ह्या सगळ्यांना ती गायकी फुलत जाते, वाढवत नेतो आपण त्याला. मग ध्रुपद आणि धमार ही दोन्ही अलाइड गायकी आहे. धमार तालामध्ये जे असतात म्हणून त्यांना धमार म्हटलं जातं. ते बहुतांश करून होळीवरती असतात, होळीचं वर्णन करणारे असतात. साधारणतः सिमिलर गायकी माझ्या माहितीप्रमाणे ती आहे. मग तराणा आहे. तराणे तर आपण खूप ऐकले, म्हणजे अगदी कट्यारमधला कट्याचा सुरुवातीचा किंवा मधुबन राधिका शेवट हो ते किंवा मधुबन राधिका शेवटी जो आहे हो दे नादेर देता नीता दारे दीम दीम तारा, असे तराणे तर खूप वापरले गेलेत. असं म्हणतात की तराण्याची रचना कोणी म्हणतात मिया तानसेनांनी केली आहे, कोणी म्हणतात अमीर खुसरोजींनी केलेली आहे. बऱ्याच वेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्यात आपण न पडणं इष्ट, कारण जरा वादाचे मुद्दे होतात. पण तराणा हे बेसिकली जे नोमतोमध्ये शब्द वापरले जातात, त न न धीर धीर, यलली यलली लो, धीरकडे धीरकडे पक्वाचे बोल, ह्या शब्दांना तसा अर्थ नाही लिटरली, पण त्याला स्वतःचा एक नाद आहे. त न न हा जो नाद आहे, स्ट्रोक आहे, त्याचा वापर करून ती रचना बनवलेली असते. नाही तर आपण आता मगाचाच म्हटलं तर हो दे नादेर देता नीता दारे दीम दीम तारा, आता ह्या शब्दांना स्वतःचा नाद आहे, त्यामुळे त्याचं एक सौंदर्य वाढत जातं. ते तराणे एक चमत्कृती किंवा एक वेगळ्या प्रकारे रचना म्हणून गायले जातात. मग त्याला असं करून त्याला वाढवणं इष्ट ठरतं. त्यात आलापी वगैरे सहसा मी ऐकली नाही कधी केलेली. एक वेगळा फी किंवा चतुरंग आहे, त्रिवट आहे, हे पण असं एक वेगळ्या प्रकारच्या रचना आहे की लक्षणगीत पण याच्यामध्ये असतं. त्रिवट म्हणजे फक्त पखावाचे बोल घेऊन केलेली रचना, याला त्रिवट म्हणतात. त्रिवटला तिरवट पण म्हणतात. म्हणजे धान 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 अशा पखावाच्या बोलांनी केलेली रचना. हा एक त्रिवटची डेफिनेशन ऐकली जाते, वाचली जाते. दुसरी 3 भाग म्हणजे 3 प्रकार वापरून, म्हणजे काव्य, सरगम आणि तराण्याचे बोल किंवा पखावाचे तबल्याचे बोल असे वापरून केलेली रचना म्हणजे त्रिवट, असंही काही जण म्हणतात. पद्धती आणि चतुरंग म्हणजे ऍक्च्युली डेफिनेटली 4, काव्य, सरगम, तराण्याचे बोल किंवा तराणा एखादा आणि पखावाचे बोल वगैरे, असे 4 गोष्टी वापरून केला तो चतुरंग. ह्या बेसिकली सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रचनांचे, वेगवेगळ्या रचनांचे प्रकार आहे. की एक चमत्कृती म्हणतो आपण त्याला, एक थोडासा वेगळा फ्लेवर, एक मस्त मोठा ख्याल मांडला किंवा एखादा नवीन काहीतरी असं ऐकवायला म्हणून गायलेला चतुरंग, लक्षणगीत, रागांची लक्षणं मांडणारा, हे शिकवण्यासाठी असतो मुळात. शिक्षकांनी म्हणजे विद्यार्थ्यांना देण्यासाठी की रागाची लक्षणं गाण्याला पटकन पाठवतात. ओके, त्यामुळे मग ते इझिली होऊन जातं. म्हणून आपण कुठली गोष्ट पाढे म्हणून गाण्याला म्हणायचो ना, बे एके बे ए बे दोन्ही 4, कोणते पटकन लक्षात राहायचे. तसंच हे पटकन पाठ होईल या हिशोबाने लक्षणगीतं बांधली गेली असतील. आणि रागमाला एक अत्यंत सुंदर प्रकार असतो, ज्यात प्रत्येक ओळीला राग बदलत जातो. ही अत्यंत सुंदर प्रकार आहे तो सुद्धा एक. तो एक चमत्कृतीचा प्रकार त्याच्यामध्ये केला जातो. ठुमरी ही उपशास्त्रीय प्रकारात मोडते, की पुन्हा मगाशी गझल जसं म्हणतात, थोडंसं त्या अँगलने की थोडी शृंगारी किंवा काहीतरी देवावरती, म्हणजे आध्यात्मिक काही प्रमाणात, पण मुख्यतः शृंगारी. आणि मग त्यातनं शृंगाराचे भाव दाखवणं, त्या रागाला, त्या शब्दांना अनुसरून मग थोडेसे वेगळे राग घेऊन, वेगळ्या रागांचा फ्लेवर घेऊन परत आपल्या रागावरती येणं, थोडेसे वेगळे स्वर बदल, अशा पद्धतीने ठुमरी गायली जाते. इट कम्स अंडर उपशास्त्रीय, म्हणजे ते अगदी शास्त्रीय ज्याला म्हणता येत नाही, कारण त्यात राग बदलतो आपण. त्यात स्वर आणि शब्द दोन्ही प्रधान आहेत, इक्वली त्याला आपण वेगळेच देतो. दादा आहे, चैती आहे, कचरी आहे, सगळे ठुमरीतले लहान लहान प्रकार होतात. असे खूप प्रकार आहेत, वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये आहेत. खरंच ऍक्च्युली इतक्या डीपली जाऊन गाण्यातच एवढे प्रकार आहेत ह्याची माहिती कधी घेतली जात नाही. तर तुझ्या निमित्ताने आम्हाला ती माहिती मिळाली आणि तुझे काही अनुभव आम्हाला ऐकायला मिळाले. खरं तर कार्यक्रम
असाच चालू राहू शकतो, कारण आम्ही दोघेही खूप गप्पा मारू शकतो आणि आपले रसिक प्रेक्षक आहेत असे आपल्याला नेहमीच भरभरून दाद देतात आणि ते कितीही वेळ ऐकू शकतात जर आपण खरंच इतका वेळ चालू ठेवला कार्यक्रम तर कार्यक्रमाची सांगता करण्याआधी एक फरमाईश आली होती मगाशी, एक रंजिशी ही गझल गायली तर आवडेल, तर मला असं वाटतं कार्यक्रमाची सांगता त्या गझलनीच करावी. म्हणजे गझल म्हटलं की हीच करायला कधीही. त्याच्या आधी एक छोटी रॅपिड फायर राऊंड मी घेणार आहे. हो, अरे बापरे. मग अशी दर्शना कामेरकर ताईने मला एक प्रश्न विचारलेला की त्याला विचार की त्याला शास्त्रीय गायन जास्त आवडतं की गझल गायला जास्त आवडेल. असं नाही सांगता येत. तरी एक असा मनापासून जवळचा असा कुठचा विषय की जो तुला कधी गायला आवडेल. सहसा मी गझल जास्त गातो, म्हणजे मला गायला म्हटलं पाहिजे डोक्यात गझलच येते, कारण त्याचाच विचार डोक्यात चालू असतो कंटिन्युअसली. पण शास्त्रीय हे गायला आवडतंच, म्हणजे तो तिकडची जो माइंडसेट आहे, तिकडचा जो एक अप्रोच आहे बघा, तो पूर्णपणे वेगळा असतो. तेव्हा आपण स्वराकृती करतो, इकडे आपण शब्दाकृती करतो, त्यामुळे आवडतं, सगळंच आवडतं. मला मुळात गायला आवडतं. तुम्ही गायला द्या, मी गायला तयार असतो. प्रकारे तो गायला द्या. म्हणजे पूर्वी मी फोक लोकगीतं पण गायलेलं आहे, नंतर मग एक थोडासा आपल्या जॉनर बनवावा ह्या उद्देशाने मी ते गाणं कमी केलं. गायला मला मुळात आवडतं, त्यामुळे. माझा दुसरा प्रश्न आहे चहा, ह्या विषयी काय सांगा. चहा म्हणजे चाहत आता मिळणार नाहीये, पण तरी चहा म्हणजे चाहत आहे आमची. तुम्ही काय ते आपण म्हणतो ना, पुण्याला एक वाक्य खूप वेळा वाचलंय, चहाला अशी वेळ नसते, वेळेला मात्र चहाच लागतो. तसं आहे ते, म्हणजे. आणि चहा कितीही वेळा चालू शकतो, रात्री 3 वाजताही मी चहा पिऊ शकतो, यू नो दॅट व्हेरी वेल ऑब्व्हियसली. आणि चहासाठी कुठे पण जाऊ शकतो आणि फक्त चहावरती पण काम होऊ शकतं, असं सगळंच आहे. म्हणजे चहा ठीक आहे, चहा हे आयुष्य आहे. तू गायन तर होतच तुझ्याकडे, पण मग तू त्याच्यासोबतीने स्वतः हार्मोनियम डेव्हलप केली, शिकून बघून, लोकांना बघून त्यांच्याकडून शिकून. तर हार्मोनियम नसती तर एखादं कुठचं वाद्य वाजवायला तुला आवडतं. तबला आणि सारंगी, 2 वाद्य आहेत. तबला मी शिकायची अजूनही खूप इच्छा आहे, पण आजवर थोडंसं गाणं जरा नीट यावं, अजूनही रियाज चालू आहे गाण्याचा. हार्मोनियम पण रियाज करतोय, थोडा प्रयत्न करतोय, पण हे 2 जरा नीट जमलं की मग तबला शिकायची सुरुवात करण्याची इच्छा आहे मला. फावल्या वेळात काय करायला आवडेल. त्याची गप्पा मारायला आवडेल, पिक्चर बघायला आवडेल, वाचायला आवडतं, वाचन करायला आवडतं, बाहेर फिरून खायला आवडेल. बाहेर फिरायला किती आवडतं. खूप आवडतं. हे म्हणजे जवळजवळ तो एक काय म्हणतात त्याला, प्राणवायू आहे माझा ऑलमोस्ट. म्हणजे तुला तर माहिती ऑब्व्हियसली, आणि तू पण त्यातलीच आहे जवळजवळ, पण मी मार्केटिंग करतो त्यात पण प्रचंड फिरायचो आणि अत्यंत काय म्हणतात त्याला बेसिक लेवलला फिरलेलं आहे. म्हणजे विदाऊट तिकीटही मी ट्रेनमधनं इकडून नागपूरपर्यंत, वर्ध्यापर्यंत गेलेलो, खाली झोपून, विदाऊट म्हणजे ह्याच्यावरती वेटिंग तिकीटवरती खूप वेळा. आणि असं काय, आणि त्याची कधी भीती, त्याची कधी काळजी, त्याची कधी लाज अशी वाटली नाही शेवटपर्यंत. मी वर्धा ठाणे, सोलापूर ठाणे, जालना ठाणे हे असंख्य वेळा गेलेलो. आणि एक आहे त्यामध्ये, तर मला ट्रेनचा प्रवास जास्त आवडतो फ्लाईटपेक्षा. म्हणजे जिकडे पॉसिबल आहे तिकडे मी स्वतः सांगतो की नको फ्लाईट नको, आपण ट्रेनने जाऊया, कारण त्यात आनंद आहे, त्यात प्रवास केल्याचा फील येतो. आणि त्यातही आता म्हणजे कार्यक्रमासाठी जाताना आपण एसीनेच जातो, पण मला स्वतःला स्लीपरचा प्रवास जास्त आवडतो. तो असा मोकळेपणा त्यामध्ये जो असतो, पण प्रवास वेळासारखा आवडतो, खूप करायला आवडतो. आणि कुठेही, म्हणजे भारताबाहेर वाटेल तिकडे, जागा मिळेल तिकडे, कुठेही. आणि माझा शेवटचा प्रश्न आहे की आता कोरोनामुळे सगळेच आपण घरी आहोत, तर हा जो घरी मिळालेला जो वेळ आहे तो तुझ्या दृष्टीने चांगला आहे, म्हणजे चांगलं घडतंय की वाईट घडतंय. ही परिस्थिती नाही, तुला मिळालेला वेळ. बरं स्पेसिफाय
माझ्या दृष्टीने विचारशील तर खूप चांगला वेळ मला आता मिळतो, कारण ह्याच्यात खूप नवीन गोष्टी मला करायला मिळतात. एक आपल्याला वेळ मिळतो पर्सनली सांगायचं होतं की तू तुझ्या क्लासेसमध्ये धावत असायचीस, बाहेर फोकस देण्याचे करायचं होतं, मी माझ्या कार्यक्रम रिहर्सलमध्ये धावत असायचो, त्यामुळे वेळ असा मिळत नव्हता. आपल्याला भरपूर वेळ मिळतोय आता. दुसरी गोष्ट, काही चांगल्या गोष्टी सुरू करता येतात, एक तर रियाज करता येतोय, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट थोडासा व्यायाम पण होतोय. तिसरी गोष्ट मला काही गोष्टी शिकायला मिळतात ज्या कधीच करता नसत्या आल्या, की मी गझलचं शिक्षण घेतो आहे, उस्ताद कलाजींकडे वर्कशॉपच्या माध्यमातून का होईना पण शिकतो आहे. पुण्याचे एक गुरु दत्तप्रसाद रावणे सर, त्यांच्याकडे मी आता शिकायला सुरुवात केली, गझल शिकायला सुरुवात केली. हे नॉर्मली घडलं नसतं, जे आता लॉकडाऊनमुळे घडायला लागलं. चौथी महत्त्वाची गोष्ट, जे अनेक वर्ष भिजतमुळे पडलेलं होतं की ऑनलाईन क्लासेस सुरू करायचे, तिकडे मला जबरदस्ती का होईना सुरू करायला लागले. आणि मग मला कळलं की ह्याचा अजिबात त्रास होत नाही आपल्याला शिकवताना. म्हणजे मला प्रचंड स्केप्टिसिझम होता याच्याबद्दल की हे ऑनलाईन क्लास गाणं काय होऊ शकत नाही. माझ्या गुरुजींनी पहिल्यांदा सुरू केलं, बापट सरांनी सुरू केलं, आणि मग मी आता सुरू करतो. इट इज गोईंग व्हेरी नाईसली. त्यात कुठेही काहीही त्रास होत नाही आहे. किंबहुना जे विद्यार्थी कधीच माझ्याकडे येऊ शकले नसते लोकेशनच्या फरकामुळे, अंतरामुळे, की काही अंधेरीचे आहेत, कल्याणचे काही जण आहेत, उल्हासनगरचे आहेत, एक जर्मनीचा आहे, 2 जामनगरचे, गुजरातचे आहेत, असे काही बाहेरची माणसं शिकू शकते, ते आम्हाला शिकतात आता आनंदाने. सो माझ्यासाठी म्हणून तो लॉकडाऊनचा फायदा होतोय. हां, आता खूप काळ चालायला नको ते, त्याचा कंटाळा येईल नंतर मग, पण तसं म्हणाल तर लॉकडाऊनचा फायदा होतोय त्याचा आनंद घेणं केव्हाही आपल्या हातात आहे. असं पण आपण ते बदलू शकत नाही, त्याचा आनंद का घेऊ नये. नक्की. थोडक्यात अगदीच माझे प्रश्नही संपलेले आहेत आणि सगळे त्याच्यासाठी वाट बघतात आतुरतेने, त्याची सुरुवात तू करावीस. एखादा प्रश्न
जुदाई का सबब हम किस किस को बताएं कि जुदाई का सबब तू मुझसे मुझसे खफा है तो ज़माने के लिए रंजिश सही दिल ही दुखाने के लिए रंजिश सही आखिर से मुझे छोड़ के जाने के लिए रंजिश सही रंजिश सही रंजिश सही वा, कार्यक्रमाची सांगता खूपच सुरेख झाली आणि असंच ऐकत राहावंसं वाटत होतं, पण वेळेची मर्यादा आहे, त्याच्यामुळे आपल्याला आज इकडे थांबायला लागणार आहे. पण मी मात्र नक्की परत तुला गाऊन घेणार आहे. तर तुझी सुटका नाहीये. आनंद आहे. पुढचा कार्यक्रम 29 तारखेला 29 ऑगस्ट रात्री 8 वाजता. धन्यवाद. धन्यवाद. तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. इतका वेळ किती 1.5 तास जवळजवळ झाला. तुम्ही सगळे आहात आमच्यासोबत, आशीर्वाद देताय, शुभेच्छा देताय. मनापासून तुम्हा सगळ्यांचे आभार.